ह्या होणाऱ्या 2024च्या कॅबिनेट मध्ये मंत्री होणार आहे अशी त्यांचा शपथविधी पवार साहेबांनी त्या दिवशी केलेला आहे। हर्षवर्धन पाटील नुसता आमदार होणार नसून ते कॅबिनेट मंत्री होणार आहे आणि महाराष्ट्राचा विकास, इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास हे हर्षवर्धन पाटील साहेब करू शकतात। आजपर्यंत त्यांनी सर्वसामान्यांसाठी काम केलं, गोरगरिबांसाठी काम केलं, कारखाने उभा केले, उत्सव उभा केला, सहकारी संस्था उभा केल्या। एसपी पाटील सारखी एक मोठी कॉलेज त्यांनी या इंदापुरात चालू केलेलं आहे। या एसपी पाटीलच्या माध्यमातून कला विज्ञान शाखेच्या या संस्थेतनं कितीतरी लोक मुलं मुली शिक्षण घेत आहे आणि महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी जाऊन त्यांना चांगला रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांना चांगल्या नोकऱ्या उपलब्ध व्हाव्या अशी योजना आदरणीय पवार साहेब या महाराष्ट्रात आणणार आहेत आणि इंदापूरचा विकास हे हर्षवर्धन पाटील करू शकतात। आणि आपले महाविकास आघाडीच्या सरकारने 5 गोष्टी केलेल्या आहेत। एक तर शेतकऱ्यांसाठी 3 लाखाची कर्जमाफी होणार, महिलांना 3000 रुपये महिना मिळणार आणि 25 लाखापर्यंत आरोग्य विमा होणार आहे। आज गोरगरिबांसाठी किती दवाखान्याचा खर्च करणं अवघड झालेला आहे। सर्वसामान्यांना दवाखान्याचा खर्च मिळत नाही, त्यासाठी 25 लाखाची योजना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इंदापूर विधानसभेचे उमेदवार या ठिकाणी माननीय हर्षवर्धन पाटील साहेब आजच्या कोपरा बैठकीच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत। त्यांचं इंदापूर शहरामध्ये मनपूर्वक स्वागत। शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ॲडव्होकेट इनायत अली काजी यांना विनंती आहे की त्यांनी पुष्पहार देऊन या ठिकाणी भाऊंचा या ठिकाणी सत्कार करावा। शाबीर व्यापारी आसिफभाई बागवान शाबीर व्यापारी ॲडव्होकेट इनायत अली काजी यांच्या हस्ते हा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे। आजी आजिजभाई बागवान आपल्याला विनंती आहे की आपण भाऊंच्या सत्कारासाठी समोर यायचंय। आजी आजिजभाई बागवान, शाबीर व्यापारी आणि इनायत अली काजी अजित कार बागवान सर त्यांना पुढे गेला आजिजभाई बागवान, इब्राहिम बाबा शेख यांना विनंती की आपण समोर या ठिकाणी सत्कारासाठी यावं। यानंतर या ठिकाणी नदीम बागवान, समीर बागवान, इस्रत बागवान, रियाज बागवान, जुबेर बागवान यांच्या वतीनं भाऊंचा या ठिकाणी सत्कार होत आहे। नदीम बागवान, समीर बागवान, इस्रत बागवान, रियाजभाई बागवान, जुबेरभाई बागवान यांच्या वतीनं माननीय हर्षवर्धन पाटील साहेबांचा सत्कार या ठिकाणी होत आहे। धन्यवाद। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराचे अध्यक्ष ॲडव्होकेट इनायत अली काजी यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी प्रास्ताविक करावं। सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री हर्षवर्धनजी शहाजीराव पाटील साहेब, तसेच महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी सदस्य अमोलजी भिसे, उपस्थित सर्व मान्यवर, तसेच महिला आघाडीच्या उपस्थित सर्व नेत्या आणि माझ्या समोर बसलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनी, मित्रांनो, येणाऱ्या 20 तारखेला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे मतदान होत आहे
आणि या मतदानामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धनजी पाटील साहेब यांना निवडून देण्यासाठी आणि तुम्हाला विनंती करण्यासाठी आज मी इंदापूर शहराचा अध्यक्ष या नात्याने उभा आहे। प्रथमतः आपण या कोकणा बैठकीला उपस्थित राहिला त्याबद्दल इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आपलं स्वागत करण्यात येत आहे। तसेच माझ्या समोर बसलेले सर्व पत्रकार बंधू यांचंही स्वागत करण्यात येत आहे। मित्रो, येणारी विधानसभेचे इलेक्शन हे एका विचारावर अवलंबून आहे सर। आता एकीकडं महायुतीचं उमेदवार आहे तर एकीकडं महाविकास आघाडीचे कणखर अभ्यासू नेतृत्व आहे। आता यामधून हर्षवर्धनजी पाटील साहेबांना आपण का चॉईस करायचं? तर हर्षवर्धनजी पाटील साहेब हे कोणत्या पक्षामधून उभे आहेत? तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षातून उभे आहेत आणि या पक्षाचा प्रमुख या महाराष्ट्राचा सह्याद्री शरदचंद्रजी पवार आहे आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांचा हा विचार पुरोगामी सेक्युलर या पद्धतीने विचार आहे। तसंच समोरचा जर उमेदवार जर बघितलं तर एक जातीवादी विचारसरणी असलेला उमेदवार आहे। साहेब, आपण जर बघितलं तर इंदापूर नगर परिषद हातीमधील भरपूर अशी कामे आहेत जी आजही कोणत्या ना कोणत्या कारणाने थांबलेली आहेत। उदाहरणार्थ घेतलं तर साहेब देशपांडे पासून जर बघितलं तर तिथून डाळिंब आहे, डाळिंबापासून वाघाचं चिन्हापर्यंत जेवढे या नगर परिषदेने किंवा सन्माननीय विरोधी आमदारांनी जे राबवले ते फक्त बागलगुवा करण्यात आला। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सन 2014 पासून जेव्हा मोदी सरकार या भारत देशावर अस्तित्वात आलं तेव्हापासून महाराष्ट्रातील तसेच भारतातील समस्त मुस्लिम नागरिक हे भयभीत आहेत। महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाच्या युवकांना कोणताही रोजगार नाही, त्यांचा शिक्षणाचा कोणत्याही पुढाऱ्याने विचार केलेला नाही सर। तसेच मुस्लिम वस्तीमध्ये ज्या सुधारणा व्हायला पाहिजे होत्या त्या आजही होत नाही। आपण जर बघितलं साहेब तर या नगर परिषद हातीमध्ये असंख्य अशा उणिवा आहेत त्या दूर करणं गरजेचं आहे। तसंच हायवेवरील ट्रॅफिकचा मुद्दा हा फार महत्वाचा आहे कारण तिथं लहान लहान मुलं शाळेत जातात येतात, त्यांचे पालक वर्ग असतात। फडणवीस सरकार ज्यावेळेस सत्तेवर आले महाराष्ट्रात तेव्हापासून अल्पसंख्याक समाज तसेच छोटे छोटे घटक हे अनसिक्युअर फील करायला लागलेले आहेत। याचं कारण एकच आहे की फडणवीस सरकारचं जातीवादी धोरण। काल परवाच मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो। कोल्हापूरची एक क्रिस्टल कंपनी आहे। ही क्रिस्टल कंपनी जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्या नातेवाईकाची एक कंपनी आहे आणि त्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट हे आरोग्य विभागातील वस्तूंचं देवाणघेवाण करणे आहे। परंतु फडणवीस सरकारनं या क्रिस्टल कंपनीला कंत्राट कशाचं दिलं तर ग्रॉसरीचं दिलं। ग्रॉसरी म्हणजे काय? भाजीपाला विक्री करण्याचं कंत्राट ह्या फडणवीस सरकारमुळं त्याच्या नातेवाईकाच्या कंपनीला दिलं। म्हणजे आता वैद्यकीय शिक्षणातील इन्स्ट्रुमेंट, वैद्यकीय शिक्षणातील महत्वाच्या ज्या वस्तू आहेत ऑपरेशनसाठी लागणाऱ्या ती विकत घेणारी, विक्री करणारी आणि त्यापासून नफा कमावणाऱ्या कंपनीला भाजीपाला विक्री करण्याचं टेंडर पास करण्याचं एवढं मोठं षडयंत्र या फडणवीस सरकारने केलेलं आहे। तसेच बघितलं तर सर्वसामान्यांचं शिक्षणाबद्दल कुणीही बोलत नाही। आजपर्यंत कितीतरी जिल्हा परिषदेमधील शाळा बंद करण्याचं आणि त्या शाळेमध्ये असणाऱ्या जागेचं रूपांतर हे औद्योगिकीकरणासाठी आणि कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालण्यासाठी केलं
जात आहे. साहेब, याच्यावर आपल्याला निश्चितच आपण येणाऱ्या विधानसभेमध्ये भरघोस मताने विजयी होणार तर आहेत, परंतु या महाराष्ट्र राज्याचे निश्चितच फार मोठे मंत्री, कॅबिनेट मंत्री होणार आहेत. त्यामुळे आपणाला माझी विनंती आहे त्या गोष्टीकडे आपण बारकाईने लक्ष द्यावे आणि इंदापूरकरांना न्याय द्यावा एवढीच विनंती करतो. जाता जाता एकच सांगतो, हर्षवर्धनजी शहाजीराव पाटील बॅलेट नंबरवर 4 नंबरला बटन नाव आहे, त्याच्या पुढे साहेबांचा फोटो आहे, त्याच्या पुढे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे आणि त्याच्या समोरच बटन लाल कलर मध्ये बटन आहे, ते दाबून हर्षवर्धनजी पाटील साहेबांना यांना भरघोस मताने विजयी करावं. साहेब, परवा दिवशी झालेल्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये सुप्रिया आधारित महासंसद रत्न सुप्रियाताई सुळेंना साधारणतः 2000 पेक्षा जास्त मताधिक्य या इंदापूर शहराने दिलं. मी आज आपल्या सर्वांना ग्वाही देतो, आपल्या सर्वांच्या साक्षीने, की त्याच्यापेक्षा किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त मताने आपल्याला इंदापूर शहर आपल्या पाठीमागे जाईल एवढीच ग्वाही देतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर काही पक्ष प्रवेश या ठिकाणी हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होत आहेत. गुड्डूबाई मोमीन यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मध्ये या ठिकाणी प्रवेश होत आहे. पक्षाचा स्कार्फ देऊन माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी त्यांचा पक्ष प्रवेश या ठिकाणी करून घ्यावा. जब्बारबाई मोमीन यांचाही पक्ष प्रवेश या ठिकाणी होत आहे. अखिलबाई मोमीन, सादिकबाई मोमीन, इक्बालबाई मोमीन आणि गुड्डूबाई मोमीन यांच्या सोबत असणारे सर्वच त्यांच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा या ठिकाणी इंदापूर तालुक्याचे विकास रत्न हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे. गुड्डूबाई मोमीन, जब्बारबाई मोमीन, अखिलबाई मोमीन, सादिकबाई मोमीन, इक्बालबाई मोमीन आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी होत आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. यानंतर या भागातील युवा कार्यकर्ते अमोल राऊत यांना विनंती आहे की आपण आपलं थोडक्यात मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ व व्यासपीठावर सर्व मान्यवर, आपल्या राज्याचं लाडकं मान्य श्री हर्षवर्धनजी पाटील साहेब या ठिकाणी कोपरा सभेनिमित्त आलेले आहेत, त्यांचे मी स्वागत करतो. व हर्षवर्धन पाटील साहेबांना का निवडून द्यायचं, हे का निवडून द्यायचं, हे नेतृत्व सुसंस्कृत नेतृत्व आहे, हुशार नेतृत्व आहे, सामान्य जनतेचं नेतृत्व आहे, कष्टकऱ्यांचं नेतृत्व आहे. गेली 10 वर्ष कोणत्याही संविधानिक पदावरती नसताना साहेबांनी या ठिकाणी सामान्य जनतेची भरपूर कामं केली व त्यामुळे साहेबांना या ठिकाणी निवडून द्यायचं आहे. साहेब, या ठिकाणी आम्ही ओबीसी व माळी समाजाचे 8 ते 10 दिवस झालं युवक फिरत आहे. या भागामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे. या बूथ मधून व या भागातील 2-4 बूथ मधून आम्ही आपल्याला जास्तीत जास्त मताधिक्याने विजय करू अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. व या विजयामध्ये सगळ्यात जास्त सिंहाचा वाटा हा मुस्लिम समाज, माझ्या मुस्लिम समाजाचा व ओबीसी समाजाचा असेल व अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. व अल्लाह की दुआ है की आप 100% एमएलए बनेंगे असं मी बोलून येणाऱ्या 20 तारखेला 4 नंबरचं बटन दाबून चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस, भरपूर लोकसंख्येने भरपूर घरातून 100% लोकांनी बाहेर निघून हर्षवर्धन पाटील साहेबांना विजय करायचा आहे असं मी बोलून 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. यानंतर युवा कार्यकर्ते शिवराज बिशे, आपणास विनंती आहे की आपण आपलं थोडक्यात या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. इथं जमलेल्या आपल्या राष्ट्रवादी एसपी गटातील सर्व कार्यकर्ते, मतदार बंधू आणि बहिणींनो, आज आपण
इथे विधानसभा निवडणूक 2024च्या इलेक्शनसाठी जमलेलो आहे. मला जास्त काय बोलायला येत नाही, पहिलाच प्रयत्न आहे माझा. मी तिली समाजाचा तालुका अध्यक्ष या नात्याने मी आज असं जाहीर करतो की आज तिली समाजाच्या संपूर्ण हर्षवर्धन पाटील साहेबांना पाठिंबा देत आहे. असं बोलून मी भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूर शहराचे कार्याध्यक्ष संजय डोनाल्ड शिंदे यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धनजी पाटील साहेब, उपस्थित सर्व फुले पीठावरील मान्यवर आणि समोर बसलेल्या सुज्ञ मतदार बंधू भगिनींचं मी सर्वप्रथम आभार मानतो. आज या ठिकाणी दर्गामध्ये चौकामध्ये कोपरा बैठकीचं आयोजन केलेलं आहे. लोकसभेला आपण पाहिलं की ज्यांनी 5,000 6,000 कोटी निधी या तालुक्याच्या विकासासाठी आणला, त्यांची आजची परिस्थिती जर बघितली, भाऊ ज्यांनी 5,000 6,000 कोटी या इंदापूर तालुक्यासाठी आणला, त्यांची जर प्रचाराची परिस्थिती जर बघितली तर त्यांच्याकडे कार्यकर्ताच नाही. तुम्ही बघा, त्यांची पॉम्पलेट वाटताना, पत्रक वाटताना फक्त ठेकेदार आणि जे लाभार्थी 2-4 लोक आहेत तेवढीच तुम्हाला दिसून येतील. त्याला कारण आहे, 5,000 6,000 कोटी त्यांनी निधी आणला, पण त्यांनी काम करण्यासाठी पुण्याचे ठेकेदार, औरंगाबादचे ठेकेदार, दिल्लीकडचे ठेकेदार आणले. त्यांना काही इंदापूर तालुक्यातील ठेकेदार दिसते नाही. आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये सिव्हिल इंजिनियर नाहीत. त्यांना फक्त मलिदा खायचा होता, त्यांना फक्त पैसे गोळा करायचे होते आणि ते पैसे देण्याचं काम बाहेरचे ठेकेदार करू शकतात. त्यामुळे त्यांचा झेंडा घ्यायला सुद्धा कार्यकर्ता उभे नाही. आजची परिस्थिती त्यांची अशी आहे. 6,000 कोटी आणले, 7,000 कोटी आणले. युतीच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांची अवस्था अशी झालेली आहे की सगळ्यात जास्त 10 वर्षामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे. जे भाजपचं सरकार आहे, शिंदे सरकार आहे, अजित पवारचं सरकार आहे, ते फक्त उद्योगपतींना मोठं करण्याचं काम करतोय. शेतकरी आत्महत्या करतोय. सगळ्यात जास्त जर महाराष्ट्रामध्ये आत्महत्या झाल्या असतील तर ते या 10 वर्षामध्ये झालेले आहे. उद्योगपती 1 किलो लोखंड टाकल्यानंतर मशीनमध्ये की पुढे 1च किलो निघतं, परंतु शेतकरी 1 किलो बी आपल्या जमिनीमध्ये पेरल्यानंतर त्याचं 100 किलो करतो. तरी शेतकरी आत्महत्या कसं काय करतोय? उद्योगपती त्याच्या बायकोला बड्डेला, वाढदिवसाला हेलिकॉप्टर भेट देतो. शेतकरी त्याच्या स्वतःच्या बायकोला एक साडी सुद्धा घेऊ शकत नाही. ह्या 10 वर्षामध्ये ही अवस्था कोणी केली? हे सर्व सुद्धा मतदार बंधू भगिनींनी बघितलं पाहिजे. विकास केला म्हणतात, रस्ते केले, बिल्डिंग बांधल्या म्हणजे विकास होत नसतो. तर सर्वसामान्य नागरिकांच्या खिशामध्ये पैसे आले पाहिजेत. सर्वसाधारण माणूस सुखी राहिला पाहिजे, आनंदाने तो झोपला पाहिजे. परंतु त्यांच्याकडे तशी परिस्थिती राहिलेली नाही. फक्त ठराविक लोकांचं खिस भरण्याचं काम, उद्योगपतींना मोठं करण्याचं काम चालू आहे. बेरोजगारी किती वाढलेली आहे ह्याच्यावरती काय बोलणार आहेत. महिला सुरक्षित नाहीत ह्याच्यावरती बोलणार आहेत. परंतु महिलांना एसटी फुकाट देत आहेत.
आपण जर पाहिलं तर या 10 वर्षामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्राचं नुकसान जर कोणी केलं असेल तर ते युतीच्या सरकारने केलेलं आहे। भाऊ, आपण लोकसभेच्या निषेधमध्ये पाहिलं की ज्यांनी 5,000-6,000 कोटीचा निधी आणला ते आम्हाला सुप्रियाताईंचे काम करत असताना म्हणायचे की हे 20-22 जण आहेत ना, हे गावाने ओळखून टाकलेले आहेत। परंतु लोकसभेला त्यांना दाखवून दिलं की जे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, गावाने ओळखून टाकले, त्यांच्या भाषेमध्ये कार्यकर्ते आहेत, त्यांना किती भारी पडले ते त्यांना कळलं। भाऊ, आज आपल्या शहरामध्ये तालुक्यामध्ये जे कार्यकर्ते काम करत आहेत ते अतिशय प्रामाणिक काम करत आहेत। त्यामुळे उद्याचा विजय हा आपला निश्चित विजय आहे। सरकार जे काय महिलांना वेगवेगळे प्रलोभन देत आहे, महिलांना एसटी फ्री, पुन्हा काय केलं त्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजी साहेबांनी एक वादा केला होता की प्रत्येकाच्या खात्यावरती 15-15 लाख रुपये येतात। 15 लाखाचा वादा आता 1500 रुपयावरती थांबलेला आहे। 1500 त्यांनी दिले, पण दुसऱ्याच आठवड्यामध्ये त्यांनी खाद्यपदार्थावरील सर्व किमती वाढवल्या। जीएसटीच्या माध्यमातून आपल्या खिशातून पैसे महागाई घेण्याचं काम त्यांनी 1-2 दिवसामध्येच केलेलं आहे दिवाळीच्या पिरियडमध्ये। हे सर्व लोकांनी आपण लक्षात घेतलं पाहिजे। मी जास्त वेळ घेत नाही, फक्त जाता जाता मुस्लिम बांधवांना एक विनंती करेल, कारण बहुसंख्येत मुस्लिम बांधव दिसत आहेत या भारतामध्ये। या 10 वर्षामध्ये 72,000 IAS होणाऱ्या विद्यार्थ्यांना या भाजपच्या सरकारने पोलीस कोठडीमध्ये टाकलाय। एटीएच्या माध्यमातून त्यांना जे समाजाचं नेतृत्व करू शकतात अशा 72 युवकांना जेलमध्ये टाकण्याचं काम या युतीच्या सरकारने केलेलं आहे। एक क्रांतिवीर पिक्चर मध्ये एक डायलॉग आहे, मी वारंवार सांगत असतो, तुम्हारी एक खामोशी तुम्हारे बच्चों के लिए एक दिन रोना बन जाएगी। जर आपण आता गप्प बसलो, जर युती सरकार जर या महाराष्ट्रामध्ये आलं तर आपलं जगणं मुश्किल होईल। कारण आपण पाहतोय मुंबई सारख्या ठिकाणी, औरंगाबाद सारख्या ठिकाणी, ज्या ठिकाणी हैदराबादच्या सारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी मुस्लिम बांधव जास्त राहतात, त्या भागामध्ये घरामध्ये काय खायचं हे भाजप सरकार ठरवत आहे। तुम्ही तुमच्या घरामध्ये काय खायचं ते जर ठरवत असेल तर हे स्वातंत्र्य कुठे राहील आपल्याला? त्याच्यासाठी उद्या महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला आणणं गरजेचं आहे। उद्याच्या 20 तारखेला आपल्याला 4 नंबरला असणारं बटन, ज्या ठिकाणी हर्षवर्धन भाऊंचा फोटो आहे त्यापुढे तुतारे वाजवणारा माणूस आहे, हे बटन आपल्याला दाबायचंय। भाऊ, या इंदापूर तालुक्याचा एक इतिहास आहे, 2 मिनिटांमध्ये सांगतो की ज्या वेळेस ज्यांनी मोठी मोठी कामं केलं म्हणतात ना की गेली 3 टर्म पवार साहेबांचं हेलिकॉप्टर उतरतंय का नाही याची वाट बघत होते। आणि मी तुम्हाला आज सांगतो, उद्याच्या 18 तारखेला हेलिकॉप्टर आपल्या इथं उतरणार आणि उद्या आपला विजय निश्चित होणार। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। त्यानंतर वंचित आघाडीमधून ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला ते हनुमंत कांबळे यांना विनंती की आपण थोडक्यात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। राष्ट्र सेवा दलाचे इंदापूर शहराचे अध्यक्ष आणि वंचित आघाडीमधून ज्यांनी परवा या ठिकाणी हर्षवर्धन पाटलांसोबत या ठिकाणी प्रवेश केला, हनुमंत कांबळे। मित्रांनो, मी काय राजकारणी माणूस नाही किंवा भाषण ठोकणारा माणूस नाही, परंतु इंदापूर शहरातल्या सर्वसामान्य माणसाचा प्रश्न मांडण्यासाठी मला 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली। गेले 10 वर्ष झालं इंदापूर नगरपालिकेच्या समोर आम्ही पानटपरीवाले, बारक्या छोटे उद्योगवाले, केळे विकणारे ह्यांना खूप त्रास दिला हो या विकवाल्यांनी, आताच्या सरकारने। प्रत्येक टायमाला यायचं, तुम्हाला उठावं लागेल, प्रत्येक टायमाला यायचं, तुम्हाला असा हप्ता द्यावा लागेल, प्रत्येक टायमाला म्हणायचं तुझं उठणार आहे, ह्याचा उठणार आहे। मग आम्ही फक्त हवेवरच बसायचं, कधी याचं उठवायला कधी नाही। म्हणून आमच्या कांद्या पाण्याचं सगळं वाटोळं व्हायला सरकारने केलेलं आहे। आम्हाला कधी त्यांनी भरभरून म्हणले नाहीत असे की तुमचा कायमस्वरूपी इथं बंदोबस्त करतो, तुम्हाला गाड्याची इथं योजना करतो, छोटे छोटे गाड्या काढतो, नगरपालिकेच्या मैदानामध्ये तुम्हाला छोटे छोटे गाड्या करून कायमस्वरूपी तुमचा प्रश्न मिळतो, असं कधी या सरकारच्या आमदार खासदारांनी केलेलं आहे। ही पहिल्यांदा मी यांचा निषेध करतो आणि भाऊला एक विनंती करतो, तुम्ही निवडून निश्चित येणार आहे आणि निवडून आल्यानंतर हवेचे जे टपरीधारक आहे त्यांना तुम्ही न्याय देण्याचं काम करावं, एवढंच विनंती करतो आणि मी थांबतो। जय हिंद। धन्यवाद। यानंतर रिपब्लिकन पक्षाचे पुणे जिल्हा सरचिटणीस यांनी काल संत सावतामाळी मंदिरामध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला, ते संदीपान कडवळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं।
आज या ठिकाणी ज्यांच्या प्रचारासाठी आपण येथे जमलेलो आहोत असे आपले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, आपले नाडके नेतृत्व आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, स्टेजवरील सर्व मान्यवर, या ठिकाणी आज वंचित आघाडीमधून प्रवेश केलेले आमचे हनुमंतराव कांबळे, राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते, या ठिकाणी भाऊंना या 4 ते 5 दिवसामध्ये विविध सामाजिक संघटना ज्या पुरोगामी संघटना आहेत, यामध्ये शाहू फुले आंबेडकर चळवळीचे काम करणारे राष्ट्र सेवा दल असेल, वंचित आघाडी असेल, बहुजन मुक्ती पार्टी असेल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल, या सर्व पुरोगामी संघटनांनी या ठिकाणी आदरणीय भाऊंना पाठिंबा दिलेला आहे। भाऊंना या ठिकाणी एकच माझी विनंती आहे, भाऊ हे शाहू फुले आंबेडकर चळवळीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी या ठिकाणी आपल्याला पाठिंबा ज्या कारणासाठी दिलेला आहे त्या कारणामध्ये या इंदापूर शहरातील मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल, एससी असेल, एसटी असेल, ओबीसी असेल, एनटी असेल, या सर्व समाज हा आपल्या पाठीशी पूर्ण उभा राहिलेला आहे। मी या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो, भाऊंना सांगू इच्छितो, येणाऱ्या निवडणुकीच्या मतदाना दिवशी ज्याप्रमाणे रेल्वे सुपरफास्ट चालती त्या रेल्वे प्रमाणे या ठिकाणचा मुस्लिम समाज असेल आणि बौद्ध समाज हा आपल्या तुतारी चिन्हासमोरील बटन दाबून आपल्याला इंदापूर मधून डायरेक्ट मंत्रालयामध्ये पाठवणार आहे। आणि आपण भाऊ या एससी एसटी आणि मुस्लिम समाजाच्या भावना जपून ज्याप्रमाणे आपल्याला पाठिंबा एससी एसटी आणि मुस्लिम समाज देत आहे त्याच प्रमाणात 23 तारखेच्या नंतर या मुस्लिम समाजाला, या दलित समाजाला आपण पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे। या ठिकाणी आवर्जून सांगतो भाऊ, आपण अनेक पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी मान सन्मान दिला, अनेकांना मोठी मोठी पदं दिली, परंतु भाऊ तुमच्या पाठीशी खरा कार्यकर्ता राहिला तो दीन दलित गोरगरीब आणि मुस्लिम समाज राहिला। आणि भाऊ येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थाने आता या मुस्लिम समाजाला, या दलित समाजाला, या गोरगरीब कार्यकर्त्यांना तुम्हाला त्या ठिकाणी न्याय देण्याची वेळ तुमच्यावर आलेली आहे। कारण अनेक बडे पुढारी तुमच्यापासून सत्तेचा उपयोग करून या ठिकाणी तुम्हाला ज्यावेळेस वेळ होती त्यावेळेस हे पुढारी निघून गेलेले आहेत। आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला उदाहरण देतो भाऊ, अनेक वर्ष झाले या इंदापूर शहरातील संतोष देवकर सारखा कार्यकर्ता असेल, माझा भाऊ महेंद्र कडोळे सारखा कार्यकर्ता असेल, आपल्याकडे सत्ता नसताना सुद्धा हे कार्यकर्ते आपल्या पाठीशी 10 वर्ष राहिले, आपल्याला खांद्यावर घेतलं, आपल्याला मिरवलं, आपले वाढदिवस, आपले कार्यक्रम साजरे केले। आणि तुमच्या अवतीभोवती पुढारी जे फिरतात, पुढे करतात, त्यापेक्षा हे सर्वसामान्य कार्यकर्ते जे तळागाळात जाऊन तुमच्यासाठी मत मागत आहेत। रियाज बागवानचं उदाहरण सांगतो, आजपर्यंत तुमच्या समोर रियाज बागवान सारखा कार्यकर्ता पुढे आला नाही। आमच्यासारख्या कार्यकर्त्याला त्याचं सांगणं होतं की महाविकास आघाडीचं सरकार येण्यासाठी आणि आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब यांना निवडून आणण्यासाठी आम्ही भाऊन पुढे गेलो नाही, भाऊंना आमची कुठली डिमांड नाही, परंतु गावागावात जाऊन आम्ही या ठिकाणी हर्षवर्धन पाटील साहेब यांना मतदान मागण्यासाठी कन्व्हिन्स करत आहोत। आमची फक्त एवढीच मागणी आहे की कडोळे सर तुम्ही भाऊंना सांगा, आम्ही तुमच्यापर्यंत येणार नाही, परंतु भाऊ त्या ठिकाणी आसिफ बागवान असेल, नदीम बागवान, जुबेर बागवान समाजाने त्या ठिकाणी काल माझ्या प्रवेशाच्या वेळी अनेकांनी पाठिंबा दिला। त्यांची जी मागणी आहे आपल्या समोर सविस्तर मांडलेली आहे, त्यांच्या मागणीला आपण येणाऱ्या 23 तारखेनंतर प्रथम प्राधान्य द्यावं अशी विनंती करतो। हनुमंत कांबळे सारखा कार्यकर्ता राष्ट्र सेवा दलाचा आहे, शाहू फुले आंबेडकर विचार आणि वंचित आघाडीचे गेले 20 वर्षापासून काम करतोय। बहुजन मुक्ती पार्टीचे ऍडव्होकेट आमचे सहकारी मित्र राहुल मकरे आहेत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी प्रामाणिक करणार आहेत। आणि भाऊंना लास्टची विनंती करतो, अनेक वर्ष झाले आम्ही तुमच्या बरोबर आहेत, 95 पासून आम्ही काम करतो आहोत। तुम्ही आम्हाला सामाजिक विकासाचं खऱ्या अर्थाने काम दिलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, साठे नगर, होलारवाडा असेल, लोकमान्य नगर असेल, लहुजी वस्ताद नगर असेल, रामोशी गल्ली असेल, भाऊ 2007 पर्यंत या विभागामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती, स्ट्रीट लाईट नव्हती, अंडरग्राऊंड लाईट नव्हती। भाऊ आपली सत्ता आली, या ठिकाणी आदरणीय ताटे सर असतील, बंडूताई वाघ असतील, अलकाताई साठे असतील, विंचुताई असतील, बंगाळेताई असतील, पठाणताई, अनेक या नगराध्यक्षांनी या आंबेडकर नगर आणि साठे नगरचा विकास केला। या विकासामध्ये जो विकास केला त्याच्या विकासाची पावती म्हणून भाऊ तुम्हाला 95% आंबेडकर नगरला लीड आहे आणि येणाऱ्या विधानसभेत सुद्धा लीड देणार आहे, याची तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो। आणि पुन्हा एकदा भाऊंना विनंती
करतो की जे प्रामाणिकपणे काम करतात त्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या पाठीशी राहणं आपल्याला गरज आहे. कैलास कदम सारखा कार्यकर्ता या ठिकाणी नगरसेवक झाला असेल, गटनेता झाला असेल तरी त्याला सुद्धा ताकद देण्याची गरज आहे. गेल्या आठवड्यामध्ये त्याला मुतखडा झाला, 4 तास दवाखान्यात ऍडमिट होता आणि 5 ते 7 त्या ठिकाणी आपलं कॉम्प्लेट वाटण्याचं कार्यकर्ते करतात. आपल्यावर इतके प्रचंड काम करणारे कार्यकर्ते आम्हाला ज्यांनी राजकारणात आणलं, समाजसेवेत आणलं असे आमचे प्राध्यापक कृष्णा ताटे गेल्या 15 दिवसापासून रोज आमचा संपर्क फोन केल्यानंतर आम्ही 10 मिनिटात एकत्र येतो. परंतु ताटे सरांची या प्रचार यंत्रणेत एवढी आघाडी घेतली आहे, घरोघरी प्रत्येक जातीत जाऊन त्या ठिकाणी कार्यकर्ते कन्व्हिन्स करतात. माझी सुद्धा आता ताटे सरांची 2 दिवसातनं भेट होती. भावना विनंती आहे गोरगरीब कार्यकर्त्याला, मुस्लिम समाजाला, दलित समाजाला ज्यांनी तुम्हाला मतदान करणार, जे निवडून आणणार आहेत यांना या ठिकाणी कार्यकर्त्यांना वेळ देण्याची, त्यांची काम करण्याची गरज आहे. एवढं बोलतो आणि येणाऱ्या विधानसभेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून भाऊंना प्रचंड मताने विजय करावा असं आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद. यानंतर बागवान समाजातील पहिले वकील आणि बागवान समाजामधील युवकांना नेहमी मार्गदर्शन करणारे ऍडव्होकेट आसिफभाई बागवान यांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करावं. आज या ठिकाणी ज्यांच्या प्रचारासाठी आपण या ठिकाणी या कोपरा सभेच्या निमित्तानं उपस्थित आहोत ते आपल्या 200 इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, तसेच या मंचावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य माननीय अमोल शेठ पिसे, तसेच मुंबईवरून उपस्थित असलेले अकबर खान इंदापूरवाला व तसेच या मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर या ठिकाणी येणाऱ्या 19 तारखेला म्हणजे 20 तारखेला आपण जागे आहात असं बघितलं, एकदा चेक केलं की आपण 19 तारखेला 20 तारीख करेक्शन करताय का नाही. आपण येणाऱ्या 20 तारखेला आपले सर्वांचे लोकप्रिय उमेदवार माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. 1952 सालापासून स्वर्गीय शंकरराव भाऊ यांच्या विचाराने प्रेरित झालेले या तालुक्यामध्ये आपल्या फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना आपण घेऊन या विचारांचे पाईक आहोत. या विचारांशी आपण एकनिष्ठ आहोत. या विचारासाठी आपण आपलं जगणं मरणं एकत्र केलं. त्या विचारांसाठी आपण येणाऱ्या 20 तारखेला माननीय हर्षवर्धन पाटील साहेब यांना विजयी करावं अशी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो. या ठिकाणी भाऊ आले आणि आपल्या या इंदापूर येथील दर्गा मस्जिद चौकात आले आणि आपण त्यांचं स्वागत केलं नाही. आपल्या सर्वांना एकदा मी आवाहन करेन की आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात भाऊचं एकदा स्वागत करावं. तसेच भाऊंना का निवडून द्यायचं याचं कारण म्हणजे प्रशासकीय कामाचा प्रदीर्घ अनुभव, काम कसं करावं, कुणाकडून कसं करून घ्यावं. गेली 10 वर्ष भाऊ सत्तेत नाहीत तरी भाऊ त्या सत्तेच्या जो मार्ग आहे त्यापासून वेगळे झालेले नाही. एक उदाहरण सांगेन मित्रांनो, कोरोनाचा काळ होता. एक मरियम व्यापारी नावाची एक 3 महिन्याची मुलगी होती. तिच्या हार्टचं ऑपरेशन करणं एवढं गरजेचं होतं की तिचं हार्टचं ऑपरेशन झालं नाही तर त्या मुलीच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या दिवशी मी रात्री 9 वाजता भाऊंकडे भेटायला गेलो. त्यावेळेस भाऊ मला रात्री 9:30 वाजता भेटले. त्यावेळेस मला भाऊंना सांगितलं की त्या मुलीच्या हार्टचं ऑपरेशन आहे आणि ते ऑपरेशन फक्त 2 ठिकाणी होत होतं. ते होतं एक रिलायन्स हॉस्पिटल जे गरिबांना कधीही परवडणार नाही आणि दुसरं होतं SRCC हॉस्पिटल. त्यावेळेस भाऊ सत्तेत नव्हते. भाऊंसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला की हे ऑपरेशन कसं करायचं. त्यावेळेस भाऊंनी ओमप्रकाश शेटे जे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे अगोदरचे प्रभारी होते त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की माझ्या मतदारसंघातील एक 3 महिन्याची मुलगी आहे, तिला तिच्या हार्टच्या ऑपरेशनची नितांत गरज आहे आणि ते ऑपरेशन जर नाही झालं तर त्या मुलीच्या जीवनाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यावेळेस त्या माणसाने जो ओमप्रकाश शेटे नावाचे जे अधिकारी होते त्यांनी कुठल्याही प्रश्नाची बरसात न करता एका शब्दात साहेबांना फक्त मी हर्षवर्धन पाटील बोलतोय ह्या शब्दाखातीर त्या मुलीचं कोरोनाच्या अत्यंत अवघड कठीण काळात फक्त कोरोनाचे टेस्ट करून फ्री मध्ये ऑपरेशन केलं. त्यामुळे त्या मुलीचा आता त्या मुलगी
कमीत कमी 6 वर्षाची झाली, म्हणजे 4 वर्षाची झाली आणि तिचं जे जीवनदान मिळालं ते फक्त हर्षवर्धन पाटील साहेबांकडून मिळालं असं म्हटलं तर वावड ठरणार नाही. तसेच आपले जे राज्यकर्ते आहेत ते म्हणतात की आपल्याला जे विकास केला. विकास म्हणजे काय केला तर आपण 10 रुपयाचा साबण घेतला, त्यात 1 रुपया 80 पैशाचा आपला टॅक्स कट करून घेतला, म्हणजे आपला बुक्का आपल्याला लावून आपल्याला विकासाच्या गप्पा मारलाय. म्हणजे आपल्याला द्यायचं आणि आपल्याला सांगायचं की तुमचा विकास केला. आता एक आपल्या मराठीत एक म्हण आहे, देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, घेणाऱ्याने घेत देणाऱ्याचे हात देखील घ्यावेत. म्हणजे त्याचा शब्दशः अर्थ असा नाही की त्या माणसाचा हात पण काढून घ्यावा, पण भाऊंनी ज्यांच्यावर प्रेम केलं, ज्यांना सत्ता दिली, ज्यांना पद दिली, त्यांनी भाऊंचा हातच काढायचा प्रयत्न केला. म्हणजे ज्यावेळेस भाऊंना वेळ जावं, ज्यावेळेस भाऊंना त्यांची गरज होती त्यावेळेस त्यांनी भाऊंच्या मागं उभं राहणं हे त्यावेळेची गरज आहे. आता भाऊंच्या बरोबर उभं राहणं ही गरज आहे. तर त्यावेळेस त्यांनी भाऊंच्या मागं उभं न राहता भाऊंनी जे केलेले उपकार आहेत त्यांची परतफेड केली नाही. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत आपण सर्वजण या ठिकाणी भाऊंच्या पाठीमागे उभं राहू आणि भाऊंचे हात बळकट करू. तसेच या तालुक्यात आपले जे येणारी पिढी आहे ती शैक्षणिक व्हावी आणि त्याचं मागासले पण येऊ नये, ह्या दृष्टिकोनातून भाऊंनी एस.बी. पाटील सारखी एवढी मोठी नामांकित संस्था काढली. मी स्वतः LLB करण्यासाठी बारामतीला जात होतो किंवा मी बारामतीला राहिलो, पण येणाऱ्या पिढीला बाहेरच्या तालुक्यात जाऊन त्याची हेळसाट होऊ नये असा एक मोठा विजन असणारा नेता म्हणजे ते फक्त हर्षवर्धन पाटील साहेब आहेत. आणि आताचे जे राज्यकर्ते त्यांनी कुठलीही संस्था काढली नाही, फक्त कुठलीही संस्था न काढता केलेल्या कार्यभाराबद्दल फक्त आरोप करणे हे विकास होत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला जर आपला विकास करून घ्यायचा असेल तर आपल्याला दूरदृष्टी असलेला नेता पाहिजे आणि तो दूरदृष्टीचा नेता माननीय शरद पवार साहेबांनी आपल्याला हर्षवर्धन पाटील यांच्या स्वरूपात दिलेला आहे आणि त्या नेत्याला आपण या येणाऱ्या विधानसभेत मुंबईला पाठवण्याचं काम या ठिकाणी करू. तसेच या ज्या आपल्या पहिल्या ज्यावेळेस आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळेस आपल्या 3 मूलभूत गरजा होत्या, अन्न वस्त्र निवारा, आणि त्या अन्न वस्त्र निवाराच्या गरजा आता आपल्या पूर्ण झाल्यात. आता आपल्या अन्न वस्त्र निवारानंतरच्या दुसऱ्या गरजा निर्माण झाल्यात, त्या आहेत आपल्याला मोफत शिक्षण पाहिजे, KG to PG पर्यंत आपल्याला मोफत शिक्षण पाहिजे, तसंच रोजगार पाहिजे आणि आरोग्य सुविधा पाहिजे. या जर आपल्याला मिळाल्या तर आपलं हे सरकार सक्षम आहे असं म्हणू. आणि ह्या पंचसूत्री ह्या आपल्या महाविकास आघाडीच्या त्या जाहीरनाम्यात नमूद केलेल्या आहेत. तसेच आजच्या या येणाऱ्या विधानसभेला आपण भाऊंना मतदान करू आणि एकच शब्दात सांगेल कि काम ऐसा करो कि पहचान बन जाए, काम ऐसा करो कि पहचान बन जाए, हर कदम ऐसे चलो कि निशान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए, जहां जिंदगी तो हर कोई काट लेता है, यहाँ जिंदगी तो हर कोई काट लेता है, जिंदगी ऐसी जिओ की मिसाल बन जाए. येणाऱ्या 20 तारखेला आपण एक मिसाल म्हणजे एक नवीन इतिहास घडवून या ठिकाणी भाऊंना प्रचंड मतांनी निवडून देऊ आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून हर्षवर्धन पाटलांना विजयी करण्याचा या ठिकाणी आपलं आवाहन करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे इंदापूर शहराचे समन्वयक संजय खटागळे आपलं थोडक्यात या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. प्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज मी जनसमोर बोलतो की भाऊ आपला विजय निश्चित आहे. विजय असा आहे की ज्यावेळेस आम्ही प्रचार करत असताना आम्हाला पण खच्चीकरण करण्याचा प्रयत्न भाऊ केला की आता कोण तुमच्या पाठीमागं आहे, पण ज्या वेळेस भाऊ आम्ही गेल्या 8 दिवसात बघतोय जशी जशी लाट येते भाऊ की आपला विजय निश्चित झाला. ज्यावेळेस आपल्याला सांगितलं की 8:30 वाजपायचा कार्यक्रम झाला, त्यानंतर आमचे मित्र संतोष आमदारचा माझा विषय झाला. त्याच्यामध्ये एक चिठ्ठी आली आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं की 100 फुटाच्या रस्त्याला 25 लाख रुपये खर्च झाला. त्यावेळेस संतोष आमदारांनी आम्ही विचार केला की 3 लाखाच्या जर कामाला 25 लाख रुपये जर सांगत असतात तर ही मलिता गँग आम्हाला लवकरात लवकर हलवली पाहिजे. का तर हे आमचे सर्वसामान्य जनता आता गप बसणार नाही. का तर म्हणलेलं आहे की गणपतीच्या सीझन मध्ये ज्यावेळेस वाहन मिळत नसतं आणि वाहन मिळत नसल्यावर एक गाढवाला नियोजन करतात, त्या गाढवाला सजवून बिजवून
त्याला गणपतीच्या मिरवणुकीसाठी आणतात आणि आणल्याच्या नंतर त्याच्या पाठीवरती गणपती मानला जातो आणि गणपती मानल्याच्या नंतर प्रत्येक ठिकाणी गेल्याच्या नंतर त्या गाढवाची पण पूजा होते आणि ते गाढव ज्यावेळेस संत जानव खेकाळल्याच्या नंतर गणपती त्याच्या खांद्यावरचा पडतो आणि ज्यावेळेस त्याला झोपाटलं जातं तशी ही परिस्थिती आहे. आज येणाऱ्या 20 तारखेला ही सर्वसामान्य जनता तुम्हाला दाखवणार आहे आणि येणाऱ्या 20 तारखेला 4 नंबरचं बटन भाऊंचं तुतारी वाजवणारा माणूस ह्याच्यावरती आम्हाला बटन दाबून आमचा लाख मोलाने विजय करायचा एवढंच बोलतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर इंदापूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सायराबाई पठाण आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आपल्या महाआघाडीच्या उमेदवार पाटील साहेब यांच्या प्रचारार्थ ही सभा ठेवण्यात आली आहे आणि मला जे नगराध्यक्ष पद मिळाले ते भाऊंमुळे मिळाले, त्यामुळे मी भाऊंचे आभार मानते आणि आमच्या या मुस्लिम समाजाच्या जास्तीत जास्त लीड मी भाऊंना मिळवून देते आणि येत्या 20 तारखेला 4 नंबरचं बटन तुतारी वाजवणारा माणूस ह्याच्यापुढील बटन दाबून भाऊंना सगळ्यात जास्त मताने निवडून द्यावे एवढं बोलून मला एवढे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. यानंतर सन्माननीय पांडुरंग तात्या शिंदे आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आपल्या सर्वांचे नेते आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब उद्याच्या 20 तारखेला आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांना शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी पक्ष या पक्षातून तिकीट मूल्यामुळे आज या दर्गामती चौकामध्ये कोपरा सभा होत असताना मला एवढं सांगायचं आहे, गेली 25-30 वर्ष या शहरामध्ये व या तालुक्यामध्ये काम करत असताना मी 2012 ते 2017 नगरसेवक असताना आदरणीय भाऊंच्या माध्यमातून या इंदापूर शहराला 37 कोटीची पाणी पुरवठा योजना आली. त्यावेळेला अशोक बापू इजगुडे नगराध्यक्ष होतं, वाशिम बापू त्यावेळेला गटनेते होते, मी विरोधी पक्ष नेता होतो. त्यावेळेला ही योजना राबवत असताना पहिली 22 कोटीची योजना होती. त्यानंतर ही प्रमुख रस्त्यामध्ये ही योजना असताना आम्ही भाऊंना सांगितलं, त्यावेळेला आम्ही सगळे बसून ठराव केलं की बाबा ही योजना गल्लीबोळात गेली पाहिजे. 2012 मध्ये ही पाणी योजना मंजूर होत असताना 50 वर्षाचा विचार करून ही भावनी या इंदापूर शहराला ही योजना आणलेली आहे. या ठिकाणी या इंदापूर शहरामध्ये आज एवढ्या 100 कोटीचे रस्ते, हा सावतमाळी नगर रस्ता फक्त 10 फुटाचा होता. ज्यावेळेला 97 ला माझी मंडळी या ठिकाणी निवडून आली त्यावेळेला हा रस्ता 45 फुटाचा, नगराध्यक्ष झाल्यानंतर 45 फुटाचा हा रस्ता मंजूर केला. या ठिकाणी आज इंदापूर शहरामध्ये कोट्यावधी रुपयाच्या माध्यमातून या भावांच्या माध्यमातून या इंदापूर शहराचा विकास झाला. आज कोण आमदार या ठिकाणी या तालुक्याचा आमदार सांगत आहे की मी एवढ्या कोटीची काम आणली, एक तरी काम तुमचं दिसतंय का या इंदापूर शहरामध्ये? आज हा रस्ता भाऊच्या माध्यमातून झाला, 100 कोटी रस्ता हा भाऊच्या माध्यमातून झाला. हा इंदापूरला झालेला हवे हा भाऊच्या माध्यमातून झाला. पाणी पुरवठ्याची योजना भाऊच्या माध्यमातून झाली. या ठिकाणी त्यांनी नियोजन केलं. आज या ठिकाणी ह्या भागाला पाणी पुरवठा कुठल्या भागातून होईल
या आमच्या देवीच्या मनावरती टाकी घेतली, दत्तनगरला टाकी घेतली, सरस्वती नगरला पाण्याची टाकी घेतली. हे नियोजन या भाऊंच्या माध्यमातून झाल्यामुळे आज या इंदापूर शहरातल्या जनतेला तिसऱ्या मजल्यावर पाणी जात आहे. आज या ठिकाणी जे काय नगरसेवक या ठिकाणी निवडून आले 10-5 हजार रुपयासाठी लाईन लावून जनता आम्ही पण बघत होतो. म्हणजे या नगरसेवकांची लायकी काय 10-5 हजार मागायची. आज या ठिकाणी गणपतीच्या माध्यमातून आज व्याज आकारणी केली, शास्तीकरण लागू केला. आज भाऊ या ठिकाणी 40-40 हजार रुपये पाणी बिल येते पाण्याचं. मी एक जणांना विचारलं पाण्याच्या पाईप मधलं काय सोल्याचं पॉलिश येते का पाणी, सोल्याचं पाणीच करून देते का पाणी म्हणलं आम्हाला प्यायला. जर 2-3 वर्षात जर 40 हजार रुपये पाणी पट्टी येत असेल, हा जो आपला का आमदार जर ह्या गावाला पाणी चांगलं देऊ शकलं नाही, रस्ते चांगलं देऊ शकलं नाही, कुठल्या विकासाचं मोठं काम तुझ्या माध्यमातून या इंदापूर शहरात झालं नाही. आज या इंदापूर शहरामध्ये मला कळलं 40 कोटी रुपये लागले करणे मामाने. रस्ते बघितलं तर 3 महिन्यात उकाल फुकडात उडायला लागला सगळा कॉन्क्रीटच्या रस्त्याला. मुला काय लोक म्हणायला लागले कॉन्क्रीटचा फुकडा उडायला लागला, खतं पडायला लागलं. ह्या नगरसेवकांनी काय केलं भाऊ माहिती का, डांबराचं गोळा केलं, खतं पुजलं आणि वरून डांबराचं फवारणी केलं. ही अशी अवस्था आमच्या इंदापूरची. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर आपल्या इंदापूर शहराचा विकास करायचा असेल, तरुणांना काम मिळवायचं असेल तर भाऊंच्या पाठीमागं खंबीरपणे राहिलं पाहिजे. आज या 10 वर्षामध्ये या महामानवाने किती लोक आमची मुस्लिम समाजाची लावली, माळी समाजाची लावली, दलित समाजाची लावली, तिन्ही समाजाची लावली, सिक्की समाजाची लावली. दाखवा 10 वर्षापूर्वी ह्या गावातली 100 माणसं कुठं नोकरी लावली का. आज भाऊंच्या माध्यमातून ह्या शिक्षण संस्थेमध्ये शेकडो लोक या ओबीसी समाजाची लागली, कारखान्यामध्ये शेकडो लोक आमची काम करत आहेत. आज या भाषण पाटलांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये हजारो ओबीसींना या ठिकाणी काम मिळालं नाही, काम मिळाले. आज या ठिकाणी हा भागदार काय सांगतोय, मी ओबीसीचा आहे. अरे 30 वर्ष झोपला होता का तू. 10 वर्ष बँकेचा चेअरमन, 10 वर्ष जिल्हा परिषदचा अध्यक्ष, 10 वर्ष आमदार. आणि आज मला म्हणतो ओबीसी आहे. ओबीसी मेळावा घेताना ओबीसीची लढाई आम्ही लढलो आणि तू ओबीसी असताना सुद्धा साधा स्टेजवर सुद्धा आलं नाही. तुला ओबीसीचं मतदान पाहिजे, आम्ही कसं काय देऊ तुला. अरे आमच्यासाठी केलंच काय बाबा तू. त्यामुळे सर्व ओबीसी बांधवांना मला सांगणे, सगळ्यात महत्वाचं आमच्या माझ्या समाजाला सांगणे, गेली 40 वर्ष ह्या इंदापूर शहरामध्ये, ह्या तालुक्यामध्ये सगळ्या दलित असेल, ओबीसी असेल, भटक्या समाज असेल, या सगळ्या जाती धर्मासाठी आम्ही काम केलंय. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा परिणाम परवा मिटिंग मध्ये म्हणला, त्या निंबाचं सगळं म्हणलं, अरे माझी सगळं माझ्याकडे आलं. अरे आम्ही कोण आहे, आम्ही माझी नाही काय. ज्या माणसाला भावनी त्या माणसाचा इतिहास मी निमगाव मध्ये सांगणार. इथं काय बोलून उपयोग, तुम्हाला काय माझ्या निमगाववाल्यांना माहिती त्यांचा इतिहास. ज्या वेळेला निमगाव मध्ये ह्या आमच्या 4 पुढाऱ्यांनी प्रवेश केला, त्यावेळेला ह्या पुढाऱ्यांनी सांगितलं की बाबा सगळं माळी समाज आमच्या मागे. बरणे मामा उद्या 16 तारखेला ज्या वेळेला या सावतामाळी मंदिरापासून ओबीसींची रॅली निघेल, त्यावेळेला सगळ्या अंगावर तुझ्या काट्या फुटलेल्या असतील. आणि आम्हाला म्हणतोय की सगळे माझ्याकडे आले, एकच दाढीवाला राहिलाय. तुला माहितीच ना अजून दाढीवाल्याचा इतिहास. 40 वर्ष ह्या तालुक्यामध्ये आम्ही काम करतोय, तळागाळात जाऊन काम करतोय. आता काळात त्यांनी संडास झाली, माणूस मेला तर ते संडास मी सुद्धा होतोय. रस्त्यावर जर ऍक्सिडेंट झाला आम्ही ती हाताने बसतोय. दवाखान्यात जर अडचण आली तर पहाटे 3 वाजता इनामला जागा करून एखाद्या माणसाला घ्यायला होतोय. आज तू काय केलं आमच्यासाठी, दाखवा एक गोष्ट आमच्यासाठी केली म्हणून. त्यामुळे जे काय बोलायचं भयान विषय भाऊला पण मी परवा घरी जाऊन सांगितलं, भाऊ तुम्ही निमगावच्या सभेत कमी बोला, अमोल कोल्हे साहेबांना सुद्धा कमी बोलायला सांगा, मला जास्त बोलायचंय. या सगळ्यांची कुंडली करायची. मला ह्यांनी काय केलं, की आमच्या पुढाऱ्यांनी मी काय केलं,
आणि या आमदारांनी काय केलं, यांची कपडे फडायचे, मला अंगावरचे कपडे, बोलण्याची कपडे फाटले पाहिजे यांची. त्यांनी 10 वर्षामध्ये प्रत्येक जातीमध्ये भांडणं लावली. हे आमच्या नगरसेवकाला काय वाटायला लागलं, फुग्यात कशी आपण हवा भरतो तसं हवा भरून त्याचा फुगा होतो. या फुग्यावाल्यांना माहितच नाही की हळूहळू फुग्याची हवा इकडून जाती. गेली 30 वर्ष आमची अशीच हवा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सर्व माझ्या ओबीसी बांधव असेल, मुस्लिम बांधव असेल, तिरी समाज असेल, माळी समाज असेल, यांना मला एकच सांगायचंय, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आमच्यावर असला तर उद्या तुम्ही तुमच्यावर आम्ही आहे. आणि भाऊला बी आमचं स्पष्ट सांगणं आहे, 95 पासून आम्ही भाऊवर काम करतोय. या 95 ह्या गावामध्ये बाहुल्या कोण पाठीमध्ये येत नव्हती, इतकी दहशत होती मुस्लिम समाजावर. खरं आहे का ना सांगा. आज या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या घरी जाऊन 2-2 वाजता ह्या माणसाने काय माणसाने दम दिलाय. त्या माणसाला अडवायचं काम मी केलंय 95ला. त्यामुळे भाऊला आमची हात जोडून विनंती, की असल्या स्वार्थी माणसाला तुमच्या बुटापाशी सुद्धा उभा करू नका. ज्यांना तुम्ही कोठ्याधीश केलं, ही आपल्याला ज्यावेळेला ह्यांना मर्यादा खायचा आहे. मला कळलं 40 कोटीचं काम भरणे मामा देणार आहे, त्यातला भरणे मामाचा 10 कोटीचा वाटा असेल. आम्हाला तर कळलं 20-25% तर काम द्यायच्या आधी ठेकेदाराकडून घेतात. मग त्या 25% 5% नगरसेवक असतील, अधिकारी 2-4-5% असतात, म्हणजे 30% ही कमिशन खात्यात. या बहिरनाथ मंदिराला भाऊ एक निघला गेल्या वर्षी, गेल्या 1.5 वर्षापूर्वी 5.5 लाखाचा आम्ही जवळवरती 1-1.5 कोटीचं बहिरनाथ मंदिर बांधलंय. सभा मंडप 5.5 लाखाचा होता. मी या नगरसेवकाला सांगायला गेलो, बाबा सामाजिक काम आहे, समाज मिळून करण्याला तुम्ही टेंडर भरू नका. काय नगरसेवक म्हणजे आम्ही सगळीच बांधणार आहे. बरं म्हणलं मी बाहेर आहे, तुम्ही आत आहे. 16 काम आहे, तुम्ही एक काम घेऊन दाखवा. 16 काम भाऊ मी घेतले, 16 घेऊन टाकले. म्हणजे कामासाठी ह्यांची भांडणं इथं जर एकदा ठेव नगरसेवकाचीच भांडणं लागली होती वाटप. आणि मी वरला आल्यावर ह्यांची भांडणं लागली. मी गेलो म्हणलं काय झालंय, मग यांचा कारवाई केला. आज म्हणलं तुम्हाला कळतं का, आज ह्या जनतेने तुम्हाला निवडून दिलंय आणि पैशासाठी तुमच्या रस्त्यावर भांडण झाली. ही असली अवस्था आमची. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सर्व माझ्या ओबीसी बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे, हा स्वतःला ओबीसी मानणारा 30 वर्षामध्ये 1 रुपया सुद्धा गोरगरिबाला ह्या माणसाने मदत केलेली नाही. मोठं विकास दाखवा मला त्याचे. या 10 वर्षामध्ये असं इंदापूर शहरामध्ये एक मोठं टिकाऊ काम केलं दाखवा. त्यामुळे तुम्ही सुद्धा विचार केला पाहिजे ना, आज पाणी जी पितोय 200 रुपये आपल्या इंदापूर शहरावर. आज एवढे मोठे इंदापूर शहरामध्ये रस्ते झाल्यात, गटर लाईन झाल्यात, ड्रेनेज लाईन झाली, ही लाईटीचं मोठे पूल आल्यात, भाऊंच्या माध्यमातून आल्यात. त्याचं एक तरी काम दाखव बाबा आमचं तुला इंदापूर मध्ये. सर्व या ठिकाणी ओबीसी बांधवांना माझं एक हात जोडून विनंती आहे, येणाऱ्या उद्याच्या 20 तारखेला तुम्हाला कोण काय म्हणेल, कुणाला काय दम देईल बाबा. आता एक इथं काल मी दुपारी मिटिंग घेतली 2 वाजता, दुपारी 2 वाजता. मला काय माहिती नव्हतं कोण बाहेर आमचं शूटिंग काढतोय. त्या मिटिंगला कोण आलंय, कोण नाही, तिकडे रिपोर्ट. मी रात्री तुमच्या बंगल्यावर आल्यावर 2 वाजता इथं बरेच मुस्लिम समाज 25 मुस्लिम समाजाची मुलं होती. मी 2 वाजता आल्यावर थांबलो, सगळे मुलं आहेत म्हणल्यावर. मला मग त्यांनी सांगितलं की आम्हाला वळून पुणे द्या, तिथं मिटिंगला कसं काय गेला, आमकच कसं काय झालं, तुझ्या पक्षाचं कसं काय काम करतो. तुम्हाला एकच विनंती, मला तुम्ही तुमच्या परीने मत मागा. जर कुणाला दम देऊन मत मागितली तर आमच्याशी गाठ आहे तुमची. तुम्हाला फिरून सुद्धा यायचं नाही इंदापूर शहरामध्ये. आज आमच्या सारखीला दम द्या बघ तुम्ही. एखादा गरीब मुस्लिम गावला, एखादा गरीब माणूस गावला म्हणून त्याला दम देताय का तुम्ही. 22 फोटो पाहिजे आणि फोटो कुणाचा आहे, मग त्याचा नंबर काढा, त्याला फोनवर दम दे. तू कसं काय त्याचं काम करतोय, तू कसं काय त्या पक्षात गेला. आता तुम्ही काय आमचा बाप आहे का आम्हाला ठरणार आम्ही कुठं काम करायचं.
आता इथं आहे का इथं मुस्लिम समाजाची मुलं बसल्यात समजत नाही ह्याला फोन करून दम दिला त्याला म्हणलं मी हाय देऊ नको एवढं मोठं भावाचं आपल्या मग देऊ नको या आता 10 वर्ष आमदार झालाय 25 वर्ष महाराष्ट्राचं मंत्रीपद भूषवलंय त्यांच्यापाशी काय तर असेल का नाही काल एक अशी घटना घडली वरपुट्याची घटना म्हणून आमचा माझ्या समाजाचा मुलगा आहे त्याच्यावर एक खोटी केस दाखल केली पोलीस स्टेशनला रात्री मग त्यांनी मला फोन केला की आई काय म्हणतोय तू बसने मला फोन कर बसने म्हणून फोन केला की मी ठेवतो मग मी रात्री 10 वाजता त्या पोलीस स्टेशनला गेलो त्याला म्हणलं ह्या पदावर बसलाय सगळ्या समाजाला द्यायसाठी बसलाय एक बाजून जर काम केलं तर तुला 10-15 दिवसाची नाक लावून म्हणलं आम्ही आणलंय पोलिस असली PSI काढलेत म्हणलं आम्ही इथं की गावाचं आंदोलन करायचं गाव आहे त्याच्यामुळं कुठलंही डिपार्टमेंट असलं तर त्यांनी मापात राहावं जमतीवर राहावं आमदार असलं म्हणजे काय ह्या गावाचा बाप नाही ती कुणाच्या खोटी केस दाखल करायला आज 25 वर्षामध्ये आम्ही यांच्या बरोबर भाऊंबरोबर काम करत असताना कुठल्या गोरगरीबावर केस सुद्धा झाला नाही जर ही खोट्या केस कोण करत असेल त्याला बी आमचं सांगणं आहे भरल्यात तुमचा दिवस उद्याच्या 20 तारखेला तुमच्या मताची ताकद भाऊंच्या पाठीमागे खंबीरपणे उभा टाका येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मी शब्द देतो भाऊनी पण मला शब्द दिलाय या इंदापूर शहरातल्या जनतेसाठी आम्ही अहोरात्र काम करू आणि उद्याच्या 20 तारखेला ज्या वेळेला भाऊ मी इथं जाहीर करतो की भाऊ कमीत कमी 25,000 मतांनी जर नाही लागलं तर आपण म्हणून ते ऐकत गेल्या वेळेला ह्या इंदापूर शहराने भाऊवर 1350 मतांनी लीड टाकलं पण ह्या वेळेला इंदापूर शहरातील सर्व जनतेने ठरवायचे कमीत कमी भावना या ठिकाणी आपण सगळे मिळून अहोरास्त कष्ट करून प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाच्या घरी घरी पोचा त्यांना सांगा जर येणाऱ्या काळामध्ये आपला विकास करायचा असेल तुम्ही येणाऱ्या काळामध्ये उद्याच्या 20 तारखेला तुतारी माणूस तुतारी या चिन्हावर शिक्का मारून भाऊंना प्रचंड बहुमताने करा आणि येणाऱ्या काळामध्ये कोण आमदार तुम्हाला दम देत असेल कोण काय करत असेल कुठला कार्यकर्ता दम देणार असेल तिथं आम्ही सगळे आहे बसलेलो कुणाला बी आम्हाला फोन करा 5-3 वाजता फोन करा तुमच्या सेवेसाठी आम्ही हजर नाहीत आणि उद्याच्या 16 तारखेला या सावतामाळी मंदिरापासून हजारो गाड्यांची रॅली त्या ठिकाणी निमगावला अमोल कोल्हेंची सभा आहे त्या सभेच्या ठिकाणी जाणार आहे आणि त्यावेळेला त्या बहिणी मला दाखवल की माळी समाज कुणाच्या पाठीमाग आहे उद्याची 16 तारखेला एवढंच या ठिकाणी बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ओबीसीचे नेते सन्माननीय पांडुरंग तात्या शिंदे यांनी अतिशय बहुमोल असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे सर्वांनी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळा वाजवायचा यानंतर माजी उपनगराध्यक्ष प्राध्यापक कृष्णाजी ताटे सर यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब आणि उपस्थित मित्रांनो आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षामध्ये गुड्डू मोमीन जब्बार मोमीन अखिल मोमीन सादिक मोमीन इक्बाल मोमीन आणि त्यांच्या सर्व मित्रांनी प्रवेश केला त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार त्याचबरोबर इंदापूर तालुका तेली समाजाच्या वतीनं आपण पाठिंबा जाहीर केला त्याबद्दल त्यांचाही मनपूर्वक आभार ज्यांनी गेल्या काही दिवसामध्ये प्रवेश केला त्या सर्वांचं मनपूर्वक आभार या ठिकाणी बरीच चर्चा चालू आहे इंदापूर तालुक्यामध्ये 10 वर्षापूर्वी बदल झाला आणि बर्ले मामा या तालुक्याचे आमदार झाले आमदार झाल्यानंतर एक माणसाला रोजगार त्यांनी उपलब्ध केला नाही कुठल्याही माणसाला शक्ती मिळेल व्यापार वाढेल उद्योग वाढेल अशी कोणतीही परिस्थिती निर्माण केली नाही 10 वर्षापूर्वी ज्यावेळेस भाऊंनी या शहराला वेगळं स्वरूप दिलं वेगळं रूप दिले तर बायपास केला गेला हे सगळे शहरातले मोठे रस्ते भाऊंनी या शहराच्या विकासाचा 20 वर्षाचा डेव्हलपमेंट प्लॅन केला आणि डेव्हलपमेंट प्लॅन प्रमाणे हे रस्ते केले रस्त्याचा उत्तम दर्जा ठेवला
त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालयासारखं रुग्णालय चालू केलं. त्याच्याशिवाय गरीब आणि मागासवर्गीय मुलांसाठी 100 मुलांचे, मुलींचं 100 आणि मुलांचं 100 वसतिगृहाचं मोठे 2 वसतिगृहाच्या इमारती या ठिकाणी बांधल्या. अनेक प्रकारची कामे वेगवेगळ्या योजनेतून चालत आहेत. आंबेडकर नगरमध्ये उत्कृष्ट असं बौद्ध विहार बांधलं गेलं. अनेक प्रकारच्या इमारती या शहरामध्ये बांधल्या गेल्या. मी आज सुद्धा तुम्हाला सर्वांना या ठिकाणी सांगेन की त्या सर्व वास्तू तुम्ही जाऊन पहा, त्याचा दर्जा पहा, त्याची क्वालिटी पहा आणि ते कशा पद्धतीनं झालेलं आहे ते पहा. काल सभेमध्ये एका ठिकाणी आम्ही टीका केली की बाबा ह्या संभाजी चौकाच्या बाजूचा जो रस्ता झालेला आहे तो 8 दिवसापूर्वी केला आणि 9व्या दिवशी उकारलेला आहे. भाऊ, आम्ही तुम्हाला आनंदाने सांगेल की काल रात्री त्यांनी रात्रीत पुन्हा रस्ता केला. म्हणजे भ्रष्टाचार झाकण्यासाठी कोणत्या कोणत्या मार्गाने जावं लागतं. आमचा इथला समाज सगळा बाजारकरी समाज आहे. गेले 100 वर्षापेक्षा जास्त आमचं इंदापूरचं हे बाजार तळ आहे. आमचे हे व्यापारी, उद्योग करणारे, छोटे छोटे भिंते बाजारकरी त्या ठिकाणी जाऊन बाजारला बसतात. परंतु रिझर्वेशन डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये असलेलं बाजार तळ त्या ठिकाणी वेगळीच इमारत आणली. आमच्या या बाजारकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. अनेक बाजारकऱ्यांनी सांगितलं की हे काम करू नका, आम्हाला त्रासदायक आहे, हे बाजार तळ आहे, इथे इमारती बांधू नका, बाजाराला आधीच जागा अपुरी पडते. इंदापूरचा बाजार इथपासून ते शिवाजी चौकापर्यंत भरलेला असतो, त्याचंच व्यवस्थापन करण्याची गरज आहे. भाऊंनी 10 वर्षापूर्वी कट्टे बांधले, त्याच्यानंतर बाजाराचा विकास झालेला नाही. ते म्हणले काय नाही, आमचं काम आहे, आम्ही करणार आहे. आले, त्यांनी स्तंभ लावला, नावं लिहिली मोठ्या मोठ्या पुढाऱ्याची, माननीय आमदार भरणे, अमुक तमुक. मग भाऊंकडे हे लोक गेले सगळे बाजारकरी आणि भाऊंना भेटले, भाऊंना वस्तुस्थिती सांगितली आणि भाऊंचं नेतृत्व हे सर्वांचं ऐकणारं, समजून घेणारं. त्यांनी प्रश्न समजून घेतला आणि संबंधित अधिकाऱ्याला फोन करून सांगितलं की तुमचं काम बेकायदेशीर आहे, तुमचं काम बाजार तळाच्या जागेवर आहे, तुमचं काम रिझर्वेशनच्या जागेवर आहे. तुम्ही जर ते काम केलं तर त्याच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवू, असा स्पष्ट सूचना भाऊंनी त्यांना दिल्या. मी तुम्हाला अभिमानानं सांगेल, इथल्या सगळ्या लोकांना माहित आहे की त्यांचं नाम फलक बी उचलून न्याला, उपटून न्याला आणि ते गायब इतके झाले की त्याचं नारळ फोडायला सुद्धा कुणी आलं नाही. 100 बाजारकरी त्या ठिकाणी उभा राहिले होते. लोकांचे प्रश्न जाणणारा, लोकांचा विचार पुढे घेऊन जाणारा माणूस आणि नेतृत्वाची गरज आहे. भाऊ, गेल्या 10 वर्षामध्ये आमच्या शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात अन्याय झाला. अनेक ठिकाणच्या गोष्टी उलट्या झाल्या. शहराची विकासाची चाकं उलटी फिरायला लागली. आमच्या बाजारपेठेची उलाढाल कमी झाली. ज्या कर्मयोगी साखर कारखाना, निराभिमा साखर कारखाना, MIDC भाऊंनी उभा केले. माझं भरणे मामांना विनंती आहे आणि सांगणं आहे की मामा तुम्ही सांगा एका माणसाला रोजगार दिला, मामा तुम्ही सर्वसामान्य गरीब माणसासाठी काय केलं? मामा तुम्ही गरीब माणसासाठी काय केलं? सर्वसामान्य माणसाला काय आधार दिला? व्यंकटेश नगर मधल्या माणसांना घरकुलं मिळत होती. भाऊ असताना त्यांचे सगळे वारस म्हणून लागत होते. भाऊ त्यांच्या पाठीशी खंबीर राहिले. भाऊंनी काही लोकांची नावं त्यांच्या मालकीच्या ठिकाणी केली, परंतु दुर्दैवानं भाऊ गेल्या 10 वर्षामध्ये त्यांची वारस म्हणून लागत नाही. गरीब लोक राहतात, एकाही माणसाला घरकुल मिळालं नाही. कुठल्याही प्रकारची शासकीय सवलत त्यांना मिळाली नाही. त्यांच्यावर दबाव आणला जातो, त्यांना दमदाटी केली जाते. दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर कुठल्याही विकसित आणि लोकांची मागणी असलेल्या कामाला पैसे द्यायचे नाही, फक्त रस्त्याला पैसे द्यायचे. रस्त्याला का पैसे द्यायचे? तर त्याच्यामध्ये 23% मलिदा मिळतो आणि रस्ते अशा पद्धतीने करायचे. 8 दिवसापूर्वी रस्ता झाला, काही समोर खड्डा आहे. कुठेही जावा, या सावती नगर मध्ये रस्ता केला, सगळ्या रस्त्यांना खड्डे आहेत. कुठेही कामाचा दर्जा नाही. हे पैसे आपल्या करातून गेलेले असतात, हे पैसे आपले असतात. आपण टॅक्स भरतो, कुठल्या घेतलेल्या मालावर टॅक्स भरतो, इन्कम टॅक्स भरतो, वेगवेगळ्या मार्गातून आपण हे पुढे जात असतो आणि अशा पैशातून पैसे खाल्ले जातात, भ्रष्टाचार केला जातो, मलिदा खाल्ला जातो. सर्वसामान्य माणसाला लुबडण्याचं, लांगवण्याचा हा प्रकार आहे. काम दर्जाची झाली पाहिजे होती, परंतु या शहरात भाऊ
आमचे माजी नगराध्यक्ष होते रत्नाकर तात्या म्हात्रे. दुर्दैवानं त्यांचं करोना काळामध्ये निधन झालं. भाऊ त्यांची भीमाई आश्रमशाळा आहे आणि हजारो मुलांना, भटक्या, पारधी, सर्वसामान्य मुलांना त्या ठिकाणी त्यांनी शिक्षण दिलं. तात्यांचं करोना काळामध्ये निधन झालं आणि तुम्हाला सांगायला मला वाईट वाटतं की तात्यांच्या निधनाला 15 दिवस व्हायच्या आधीच त्यांच्या शाळेवर त्यांनी प्रशासक बसवलं. त्यांचं शोषण करायला सुरुवात केली, त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. आमच्या इंदापूर शहरावर विकासाचा तर अन्याय झालाच झाला, परंतु आमची जी माणसं होती, आमचा अभिमान होता, आमचा स्वाभिमान होता, त्यांच्यावर सुद्धा अन्याय केला गेला. आमच्या गावचे दादा आहेत. दादा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि आमच्या गावाची एक भूमिका असते की आमच्यातला माणूस पुढे जात असला तर आम्ही चौथ्या बनतो. परंतु दादांना कुठं कुठं संधी मिळायची असेल त्या ठिकाणी हे बर्नी मामा आडवे आहे. दादा पुढे जातील. दादांनी स्वतःचा सर्वस्वाचा त्याग केला आणि यांना आमदार केलं. त्यांनी आमदार केल्यानंतर त्यांना कशा पद्धतीची वागणूक दिली ह्याची सुद्धा कधीतरी जाहीर चर्चा होण्याची गरज आहे. जरी ते पक्षात असले तरी ते आमचे इंदापूरकर आहेत. त्याच्यावर सुद्धा चर्चा कधीतरी झाली पाहिजे की ह्यांच्यामुळे त्यांच्यावर किती अन्याय झाला, आज त्यांची मानसिकता काय आहे ही भूमिका गावाल्यांनी सुद्धा समजून घेतली पाहिजे. नुसता विकासात अन्याय झाला नाही तर आमच्या माणसांवर अन्याय झाला, आमच्या नोकरीमध्ये अन्याय झाला, आमच्या पाणी पुरवठ्यामध्ये अन्याय झाला. 2009 साली इंदापूर शहराला शुद्ध पाणी पुरवठा मिळावा म्हणून तरंगवाडी तलावावरून तुम्ही पाईपलाईन केली इंदापूर शहरवासियांसाठी. दुर्दैवाने ही पाईपलाईन बंद केली जिथून शुद्ध पाणी, चांगलं पाणी मिळत होतं. बारामतीला 2 प्रकारच्या पाईपलाईन आहेत भाऊ. एक उजनीवरून गेलेली पाणी पाईपलाईन की जिथं जुन्या भांड्यासाठी वापर होतो आणि वेगवेगळ्या कॅनलद्वारे, बंदिस्त कॅनलद्वारे जे पाणी येतं ते शुद्ध आणि स्वच्छ पाणी असतं. ही एक पाईपलाईन आणि तशा प्रकारचं शुद्ध आणि स्वच्छ पुरवठा करणारी पाईपलाईन तुम्ही केली आणि गॅल्व्हनाइज पाईप ह्याची पाईपाची ती पाईपलाईन केली. ती पाईपलाईन सुद्धा बंद केली. आमचं तरंगवाडी तलावाचा हक्काचं मिळणारं पाणी बंद केलं. आमची इच्छा आहे की त्या ठिकाणी त्या पाईपलाईन पुन्हा चालू झाल्या पाहिजेत. उजनीचं पाणी आम्ही जुन्या मांड्यासाठी वापरू. जो बारामतीला पॅटर्न वापरला तो पॅटर्न इथं झाला पाहिजे. आमच्या गावातल्या लोकांना पोटाचे आजार होत आहेत, लोकांना पिण्याला चांगलं पाणी मिळत नाही. या सगळ्या गोष्टी भविष्य काळात टाळायच्या असतील. एक दिवस या गोष्टीचा परिणाम होत नाही, 100 वर्ष या गोष्टीचा परिणाम होतो. राजकारणासाठी, स्वार्थासाठी तुम्ही आमचं पाणी सुद्धा नेलं. तुम्ही कधी विचार केला नाही. 24% व्याज लावलं, शास्ती लावली, दंड लावला म्हणून आम्ही भाऊ त्यांना वेळोवेळी भेटलो. ते एवढंच म्हणायचे, आमचा प्रश्न सुद्धा कधी ऐकून घेत नव्हते. ते एवढंच म्हणायचे, हे मला हे सांगू नका, हे मला हे सांगू नका, तुमच्या गावात जाऊन सांगा. अरे आमच्या इंदापूरकरांनी तुला मतं दिली, इंदापूरकरांच्या मतावर तुम्ही आमदार झाला आणि इंदापूरकरांचे प्रश्न सांगायला गेल्यानंतर जी 500 दिवस त्या ठिकाणी धरणे आंदोलन लोक करतात, त्यांचा अपमान करतात, त्यांचं म्हणणं ऐकून घेत नाही, त्यांना महत्व देत नाही, त्यांचे प्रश्न सोडवत नाही. शेवटी आम्ही भाऊंकडे गेलो आणि भाऊंना सांगितलं, भाऊ हे 24% व्याजाची भानगड फार वाईट आहे. भाऊंनी त्याच्यावर अभ्यास केला, भाऊंनी मार्ग काढला आणि 5 डिसेंबरला त्याच्यावर गॅजेट झालं पहिलं आणि त्याच्यामध्ये नगरपालिकांना अधिकार दिले तर शास्ती माफीचे, व्याज माफीचे, थकबाकी माफीचे असे अभ्यासू लोकप्रतिनिधी लागतात. भाऊ संसदीय कामकाज मंत्री असताना भाऊंनी स्वतः ठराव केला की महात्मा ज्योतिराव फुले यांना भारतरत्न मिळाला पाहिजे. महात्मा ज्योतिराव फुले ज्यांनी पहिली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती चालू केली, महात्मा ज्योतिराव फुले ज्यांनी सावित्रीबाई फुले पत्नी त्यांनी पहिली मुलींची शाळा केली. आज जी पुरोगामी महाराष्ट्र दिसतोय, परिवर्तन दिसतंय, त्या महात्मा फुलेंना भारतरत्न मागणं हा काय गुन्हा आहे? आमचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मागणं हा काय गुन्हा आहे? परंतु हे सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही. भाऊ आमच्या या महामानवांना तुम्ही पुढाकार घेतलेला आहे. तुम्ही संसदीय कामकाज मंत्री असताना ठराव केलेले आहे, परंतु गेल्या 10 वर्षामध्ये जे ओबीसीचं नाव घेतात, जे आमका आहे तमकाय म्हणून सांगतात,
निवडणुकीसाठी सगळी शस्त्र संपल्यानंतर जात आणि धर्म एकच शस्त्र त्यांच्याजवळ राहतं अशी माणसं गेल्या 10 वर्षामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या भारतरत्न बद्दल बोलले नाहीत, महात्मा फुलेंच्या भारतरत्न बद्दल बोलले नाहीत, कोणत्याही प्रश्नाबद्दल बोलायचं नाही, कुणालाही न्याय द्यायचा नाही, फक्त रोज सकाळी उठायचं, पैशाचं दुकान उघडायचं, टक्केवारीचं दुकान उघडायचं आणि पैसे गोळा करत राहायचे, एवढाच उद्योग हे लोक करतात. त्यामुळे आम्ही विकासापासून लांब जातो आहे. आमच्याजवळ विकासाचा दृष्टिकोन राहत नाही. आज संपूर्ण इंदापूर तालुक्यामध्ये सर्वसामान्य माणसामध्ये जनतेमध्ये लाट आहे की याला घरी बसवायचं, हा आमदार नको आहे, यांनी आमचं नुकसान केलेलं आहे. गल्लोगल्लीतून माणसातून आवाज येतो आहे, हजारो माणसं एकवटतात, गावोगावी जमतायत आणि अशा माणसाच्या विरोधात भाऊंच्या पाठीशी उभा राहतायत. माणसासारखं वागलं पाहिजे. माणूस म्हणून जन्म आलो, माणूस म्हणून जगेल मी, माणुसकीच्या हक्कासाठी माणूस म्हणून लढेल मी, अशी भाऊंची भूमिका आहे. आता तुम्ही पराभवाच्या छायेत गेल्यानंतर ओबीसी काढता, जातीयवाद काढता, धर्मवाद काढता, कटेंगे काढता. अरे तुम्ही कामातून निवडणूक लढवा. तुम्ही 10 वर्षामध्ये काय काम केलं ते काम पुढे घेऊन या. तुम्ही गरीब माणसाला किती मदत केली. इथं घरकुलं बांधली जात आहेत. 250 स्क्वेअर फुटाचं घरकुल बांधायचं असलं तर किती पैसे घेतात? 1000 रुपये, 1100 रुपये स्क्वेअर फुटाचा भाव आहे. 2.5 लाख, 3 लाख, 9,50,000 रुपये घरकुलाची किंमत आहे. 250 स्क्वेअर फुटाच्या घराची. जाहीरपणे सांगतो, किती भ्रष्टाचार करणार, किती गरिबांना नागवणार. भाऊ आमच्या घरकुलाला 2.5 लाखाचं अनुदान ज्यांना घरकुलाला मिळालं त्यांचे 25-25 हजाराचे हप्ते सुद्धा अडवले. मग कसा न्याय मिळणार? सामान्य माणसाची प्रगती जीवनात कशी मिळणार? आणि मग अशी माणसं जातीचा आधार घेतात, धर्माचा आधार घेतात आणि वेगवेगळ्या गोष्टी लोकांमध्ये फिरवतात. अशा गोष्टीला तुम्ही जनतेनं, बंधूंनो, भगिनींनो बळी पडू नका. आपल्याला न्यायाने वागायचंय, आपल्याला माणुसकीची लढाई लढायची, आपल्याला एकात्मतेची लढाई लढायची, आपल्याला थांबलेला इंदापूर शहराचा विकास पुढे न्यायचा आहे. आणि हा विकास जर करायचा असेल तर 52 पासून कर्मयोगी शंकररावजी पाटील यांनी या शहराला आपल्या मुलासारखं जपलेलं आहे. तशाच प्रकारची जपणूक हर्षवर्धन पाटील साहेब यांनी केली. आपली सांभाळणं, आपल्याला नोकरी, आपल्याला अधिकार, आपल्या गरजा, आपल्या इच्छा, आपल्या क्षमता हे कोण पारखणार असेल, आपल्याला कोण शक्ती देणार असेल तर एकच माणूस देऊ शकतो आणि त्या माणसाचं नाव आहे हर्षवर्धन पाटील साहेब. हर्षवर्धन पाटील साहेबांच्या पाठीशी शरदचंद्रजी पवार साहेबांचा हात आहे आणि अशा एका योगी माणसाचा हात या ठिकाणी आहे आणि संपूर्ण तालुक्यामध्ये भाऊंची लाट आहे. तेव्हा 4 नंबरला हर्षवर्धन शहाजीराव पाटील असं नाव आहे आणि त्यांच्या समोर त्यांचा फोटो आहे आणि त्याच्या समोर तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे आणि त्याच्या समोरचं आपल्याला बटन दाबायचं आहे आणि भाऊंना विक्रमी मताधिक्यानं निवडून आणायचं आहे. भाऊ इंदापूर शहर झालं गेलं विसरून जाऊन तुमच्या पाठीशी उभा आहे आणि हे शहर तुम्हाला तालुक्यामध्ये विक्रमी लीड देईल आणि हा परिसर तुम्हाला 80-90% इतकं मतदान करेल. तुम्ही पीटी फुटल्यानंतर बघा या शहराचा विक्रम घडणार, या शहराचा इतिहास घडणार आणि या शहरातले नागरिक यावर्षी भरणे मामांनी केलेल्या अन्यायाची क्रांती करणार, भरणे मामाचा सुपडा साफ करणार आणि हर्षवर्धन पाटलाला विक्रमी मतदान करणार. एवढं तुम्हाला शब्द देतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट तेजसिंह पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे तालुक्याचे अध्यक्ष राजूभाई शेख हेही उपस्थित आहेत. त्यांचं दोघांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. दोघांनाही विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. यानंतर महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय अमोलजी बिसे साहेब, आपणास विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या या प्रचार सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे आवडते उमेदवार आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील साहेब,
उपस्थित सगळ्यांची नाव या ठिकाणी घेणार नाही, पण उपस्थित सर्वच मंच, समोर बसलेले इंदापूर आणि पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ बंधू आणि पत्रकार बंधू आणि माझ्या मित्रांनो, इंदापूर विधानसभा मतदारसंघाचा प्रचार आता फार जोरात चाललेला आहे. प्रचारानं वेग घेतला आपल्या सगळ्यांना माहित आहे. ज्या वेळेला ही निवडणूक जाहीर झाली, भाऊंनी फॉर्म भरला, त्यावेळेला भाऊंचा विजय अगदी 3-4 हजाराने होईल असं वाटत होतं. परंतु आजची परिस्थिती खूप बदललेली आहे. मागच्या वर्षीचे 15,000, मागच्या वर्षीचे 4,000 असं म्हणजे 3,000, 18,000 त्याचं व्याजासहित या ठिकाणी मतदान मिळणार आहे. 38-36 हजाराच्या पुढं या ठिकाणी हर्षवर्धन पाटील साहेब निवडून येतील अशी खात्री आपल्या सगळ्या निर्माण झालेली. आणि भाऊ निवडून येणार याच्यामध्ये आता कुठली शंका कोणाच्या मनामध्ये राहिली नाही. महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये निश्चितपणे येणार आहे आणि त्या सरकारमध्ये भाऊ हे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथविधी घेणार आहेत. आपल्याला माहित आहे, ज्यावेळेला विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आणि हर्षवर्धन पाटील साहेबांना पक्षाने उमेदवारी दिली, का दिली हो? हर्षवर्धन पाटील साहेब हे ब्रँड आहे, ब्रँड. आणि इंदापूरचा फक्त चालणारा ब्रँड नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चालणारा हा ब्रँड आहे. तुम्ही कणकवलीला जा, तिथं सुद्धा भाऊ सभा घेऊ शकतात. अमरावतीला गेलं तर तिथं सुद्धा भाऊ सभा घेऊ शकतात. कोल्हापूरला गेला तर तिथं सुद्धा भाऊंची सभा होऊ शकते. मुंबईमध्ये गेलं तर मुंबईमध्ये सुद्धा सभा होऊ शकते. असा हा महाराष्ट्राचा ब्रँड आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना या ब्रँडला उद्या निवडून द्यायचंय. आपण एखाद्या किराणा मालाच्या दुकानात गेलो आणि तिथं जर आपण म्हटलं की बाबा पार्लेजी बिस्किटचा पुडा द्या, मग एखादं दुकानदार मार्जिनवाला पुढं करतो, म्हणलो पार्लोची घेतो का आपण? आणि ते आपल्याला पटवून सांगतो, अहो पोरले खुशीने खातात राव, लय भारी राव, पण आपण पार्लेजीच द्या म्हणतो, कारण तो ब्रँड असतो. आणि म्हणून हर्षवर्धन पाटील हा ब्रँड आहे. आज मगाशी कोणी ताडे सरांनी सांगितलं की आज महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये काम करताना IAS अधिकाऱ्यांशी चर्चा करावी लागते. त्यांना इंग्लिश मधून बोललं तर एक वेगळं इम्प्रेशन आहे. काय रे पोरण होय रे पोरा, असलं नाही आता दिवस. आता इंग्लिश मध्ये बोलणाऱ्याचे दिवस आहेत, तत्वज्ञानी माणसाचे दिवस आहेत. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना या वेळेला विचार करायचा आहे की हर्षवर्धन पाटलांना या ठिकाणी निवडून द्यायचं. आता या ठिकाणी तालुक्याचे विरोधी पक्षाचे आमचे मित्र येतात आणि काय सांगतात, आम्ही विकास केला म्हणले. कशाचा विकास? कशाबरोबर खात्यात ही तरी माहितीये का विकास? कसला विकास असतो आणि कशाबरोबर खात्यात ही तरी माहितीये का? अहो या इंदापूर तालुक्यामध्ये इथं MIDC आहे, एक उद्योग उभा करता आला नाही MIDC मध्ये. सिंगल सांगा तुम्ही, एक सिंगल उद्योग तुम्ही आणला नाही या तालुक्यामध्ये. एक संस्था सुद्धा तुम्ही उभी केली नाही, एखादी पतसंस्था तरी, बँक उभी केली नाही, शैक्षणिक संस्था उभी केली नाही, एखादं शैक्षणिक जाळं उभारलं नाही. आणि तुम्ही फक्त म्हणता की विकास केला. कसला विकास? रस्ते. अहो या तालुक्यात जर त्यांनी विकास केला असता, MIDC मध्ये उद्योगधंदे आणले असते, शैक्षणिक संस्था उभारल्या असत्या, बँक उभारली असती, तर निश्चितपणे या तालुक्यातल्या बेरोजगारांना रोजगार मिळू शकला असता. परंतु यांनी रोजगार कोणाला दिला? त्यांना फक्त एकच दिसलं की कॉन्ट्रॅक्टरला बेरोजगार झालेत, त्यांना रोजगार दिला पाहिजे. या तालुक्यातला बेरोजगार कॉन्ट्रॅक्टरला रोजगार देण्याचं काम या माध्यमातून केलं. आणि काय अवस्था, पहिल्यांदा म्हणजे 4,000 कोटीचा केलाय, आता आकडा वाढत चालला, आता म्हणजे 6,000 कोटीचा विकास केला. आणि काय विकास हो? अहो खेडेगावामध्ये चला, डांबऱ्याचे रस्ते सुद्धा कुत्री करायला लागले. एवढी वाईट अवस्था जर तुम्ही करणार असाल, मिल बाट के खाय असं नाही, कुछ नाही.
आणि म्हणून या वेळेला आपल्याला सगळ्यांना निर्णय घ्यायचा आहे की या तालुक्याचं जर भलं कोण करणार असेल तर ते हर्षवर्धन पाटील आहेत, आणि म्हणून हर्षवर्धन पाटलांना या ठिकाणी आपण निवडून द्यायचं। या ठिकाणी आपल्याला माहित आहे की हे सरकार आपल्याला घालवायचंय, हे सरकार हे अल्पसंख्याकांच्या विरोधातलं सरकार आहे, दलितांच्या विरोधातलं सरकार आहे, ओबीसीच्या विरोधातलं सरकार आहे, शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे, बेरोजगारांच्या विरोधातलं सरकार आहे, महिला भगिनीच्या विरोधातलं सरकार आहे, आणि म्हणून हे सरकार आपल्याला घालवायचंय। आपल्याला माहित असेल की लोकसभेला म्हणत होते 400च्या पुढे 400 पार करेंगे, काय झाली परिस्थिती? कसं तरी 240 वर गाडा आणलं। ते बी आमचे चंद्रबाबू नायडू तिकडं बिहारचे मुख्यमंत्री त्यांनी पाठिंबा दिला नसतं तर ती सुद्धा अवघड होत, आणि अजून बी काय सांगता येत नाही। म्हणजे इतकी वाईट अवस्था तुमची। अहो किती द्वेष हो, मुस्लिम एखाद्या समाजाचा किती द्वेष असावा, एखाद्या धर्माचा किती द्वेष असावा, याला सुद्धा मर्यादा ठेवा राव। देशाचे 14 पंतप्रधान झाले, आपण भाऊ इफ्तार पार्टी करतो, इफ्तार पार्टी भाऊंनी आजपर्यंत भाऊंच्या काळापासून, मोठ्या भाऊंच्या काळापासून इफ्तार पार्टी आमचे भाऊ आयोजित करतात। आता मला सांगा, देशाचे 14 पंतप्रधान झाले, पंडित नेहरू पासून या देशामध्ये मुस्लिम आणि हिंदू यांचं ऐक्य वाढावं यासाठी इफ्तार पार्टीची त्या ठिकाणी आयोजन केलं जातं देशामध्ये, दिल्लीला। परंतु या 10 वर्षामध्ये या देशामध्ये इफ्तार पार्टी ऐकली का पंतप्रधान दिली म्हणून? इतका जर द्वेष, अहो एखादा मुस्लिम समाजाचा तरुण जर काही चुकीचं कृत्य करत असेल तर त्याला आपण जरूर शिक्षा देऊ। परंतु काल योगी राजा आले आणि काय बोलले? पटेंगे तो काटेंगे। काय? आणि ते अमित शहा आले, ते काय म्हणले? आम्ही जोपर्यंत सत्तेवर आहे तोवर मुस्लिमांना आरक्षण देणार नाही। अरे किती बेरोजगार तरुण आहेत हे देशात, ते हिंदुस्थानी मुस्लिम आहेत राव। इतका द्वेष तुम्ही जर एखाद्या समाजाबद्दल, एका धर्माबद्दल जर बाळगत असाल तर ह्यांना आता माफी नाही, माफी देण्याची गरज नाही, त्यांना आता हद्द पार करण्याची गरज आहे। आणि म्हणून येत्या 20 तारखेला या ठिकाणी तुतारी फुंकणारा माणूस या चित्रासमोरचं बटन दाबून आपण भाऊंना प्रचंड बहुमताने विजय करावं, एवढंच आपल्या सगळ्यांना कळकळीचं आवाहन करतो आणि या ठिकाणी रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। आपल्या सर्वांना कल्पना आहे की पत्रकार सुरेश मिसाळ यांचं मागच्या आठवड्यात निधन झालं। ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पत्रकार, राष्ट्रीय सेवा दलाचे मार्गदर्शक साथी सलीम शेख यांचंही आज काल संध्याकाळी निधन झालं होतं। आज त्यांचा अंत्यविधी झाला। एक श्रद्धांजली म्हणून आपण सर्वांनी 1-2 मिनिट उभं राहायचंय आणि त्यानंतर बघू। ठीक आहे। यानंतर तालुक्याचे विकास रत्न सन्माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील। आज आपल्या इंदापूर शहरामध्ये एका कोपरा सभेचं आपण आयोजन केलेलं आहे आणि येत्या 20 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान होणार आहे। आणि या सभेसाठी आलेले, माफ करा तर सर्व सन्मान्य व्यासपीठ, इंदापूर शहरातून आणि या दर्गा मस्जिद चौकाच्या आसपासून आलेले सर्व या शहरातले अत्यंत जागरूक, विचारानं राजकारण, समाजकारण करणारे सर्वच बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण सहकारी मित्र, कारण डॉक्टर, वकील, व्यापाऱ्यांची बैठक आम्ही त्यांना 9 वाजताची वेळ दिलेली। आता मला निरोप आला की बऱ्यापैकी तिथं उपस्थिती जमलेली आहे, त्यामुळं मी जादा वेळ आता या ठिकाणी घेणार नाही। पण आज महाराष्ट्रामधलं चित्र जर आपण पाहिलं तर गेले 10 वर्ष जे सरकार या राज्यामध्ये आहे त्यातलं 2.5 वर्ष
महाविकास आघाडीचं सरकार होतं. त्यानंतर या राज्यामध्ये पक्ष फोडाफोडी झाली, सगळे राजकीय रेकॉर्ड मोडले आणि असं सरकार आलं की 6 विरोधी पक्ष नेते एका सरकारमध्ये आले. आणि मग ह्या राज्याचं जे चित्र आपल्या डोळ्यासमोर आलेलं आहे ते हे राज्य दिवाळखोरीच्या मार्गावर गेलेलं आहे. या राज्यातलं प्रशासन खिळखिळं झालेलं आहे. या राज्यामध्ये ब्युरोक्रेसी आणि लोकप्रतिनिधी यांचा समन्वय राहिलेला नाही आणि ह्या राज्यामध्ये जाईल तिथं भ्रष्टाचार पोकळलेला. मग असं राज्य आपल्याला बदलायचे का नाही? या राज्यामध्ये काय बदल घडवायचा का नाही? म्हणून मित्रांनो, राज्यामध्ये महाविकास आघाडीची स्थापना झाली. आदरणीय पवार साहेब असतील, राहुलजी गांधी असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, आम आदमीचे अरविंद केजरीवाल असतील आणि अन्य छोटे मोठे घटक पक्ष एकत्र आले आणि सगळ्यांनी ठरवलं की महायुतीला आपल्याला या ठिकाणी बाजूला करायचं. मित्रांनो, पवार साहेबांना आता ह्या आयुष्यामध्ये, या वयामध्ये काय पाहिजे? कुणाकरता काम करतात? काय त्यांना मंत्री व्हायचंय का, मुख्यमंत्री व्हायचंय का, काय व्हायचंय त्यांना? पण या राज्यातली विस्कटलेली घडी जर बसवायची असेल आपल्याला, या राज्यामध्ये जर तुमचं आमच्या विचाराचं सरकार आणायचं असेल आपल्याला, त्यासाठी पवार साहेब रात्रंदिवस मेहनत घेतात आणि वयाच्या 84 वर्षी सुद्धा साहेबांच्या या निवडणुकीच्या 72 सभा आहेत. रोज 4, 5, 6 सभा घेत आहेत पवार साहेब. आणि मला वाटतं आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये तर ते 17लाही संध्याकाळी 5 वाजता संसरला येणार आहे आणि 18 तारखेला इंदापूरला वाघ पॅलेसच्या त्या शेजारचं जे ग्राउंड आहे तिथं 1 वाजता पवार साहेबांची सांगता सभा होणार आहे आणि त्या सभेला सुद्धा आपण सर्वांनी ताकदीने आलं पाहिजे. उमेदवार म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी मित्रांनो, 3च मुद्दे मला आपल्या पुढे मांडायचे. अनेक वक्त्यांनी सगळी भूमिका मांडली, आपापले विचार मांडले. मी त्याबद्दल काही अधिक भाष्य करणार नाही. पण आज निवडणुकीला 2 भाग निर्माण झालेले तालुक्यामध्ये. पहिला भाग कोणता आहे की माझ्या विरोधामध्ये जे 2 उमेदवार आहेत, बाकीचे इतर आहेतच, पण त्या 2 उमेदवाराची पार्श्वभूमी काय आहे? एक आता जे विद्यमान जे आहेत त्यांना 30 वर्षामध्ये पवार साहेबांनी काय काय दिलं? छत्रपती कारखाना दिला, जिल्हा मध्यवर्ती बँक दिली, जिल्हा परिषदचं अध्यक्षपद दिलं, 2 वेळा महाराष्ट्राच्या विधानसभेची आमदारकी दिली, 2.5 वर्ष राज्यमंत्रीपद दिलं, 6 खाती दिली, सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं, व्यवसाय उद्योग करण्याकरता म्हणून मोठमोठ्या एजन्सी दिल्या. आणि एवढं सगळं दिल्यानंतर ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बंड झालं त्यावेळी तुम्ही पवार साहेबांना सोडून गेला. तुम्ही पवार साहेबांची गद्दारी केली. ज्या माणसानं तुम्हाला समाजामध्ये उभा केलं, 30-30 वर्ष तुमचा चेहरा समाजामध्ये त्या माणसाने पुढे आणला, तुम्ही त्या माणसाला सोडून दिलं. हा खरा सवाल या आपल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये. दुसरे अपक्ष उमेदवार त्यांनाही मोठे भाव असताना आम्ही त्यांना काय बरंच काय दिलं, पण आम्हाला सोडलं.
पवार साहेबांकडे गेले, एका निवडणुकीला आमच्याकडे आले, कार्यालयामध्ये मेळावा झाला. मोठे भाऊ असताना 2004ची गोष्ट आहे. भाऊंचं भाषण झालं की म्हणले आता नाही, आम्ही चालतो तिकडं. परत आम्हाला सोडून गेले. पवार साहेबांनी जिल्हा परिषद दिली, सभापती पद दिलं, राज्याचं राज्यमंत्री पदाचा अधिकारचं एक महामंडळ दिलं. परत म्हणले आम्हाला राजकारण करायचं नाही, आमचा राजकारणाशी संबंध नाही. त्यानंतर म्हणले आम्हाला उद्योग व्यवसाय करायचा आहे, व्यापार करायचा आहे. साहेबांनी परवानगी दिल्या, मदत केली, सबसिडी दिली, शेकडो कोटी रुपयाचं अनुदान दिलं आणि मग ते उद्योगपती झाले. त्यांनी पवार साहेबांना सोडलं. एका प्रकल्पात तर पवार साहेबांनी देशाचा कायदा बदलला. एवढं सगळं दिल्यानंतर तुम्ही पवार साहेबांना का सोडलं? साधे एका विधानसभेच्या तिकिटासाठी. पण विधानसभेचं तिकीट मागणारे अनेक असतात, गैर काय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 86 जागा वाट्याला आल्या आणि 1872 लोकांचे अर्ज झाले. मी त्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये. मग काय आता 1872 मधल्या 1800 लोकांनी काय बंडखोरीच करायची? मग हे सगळं चित्र आपल्या समोर मांडत असताना मला तुम्हाला एकच सवाल आहे. अजून 4 दिवस प्रचाराची बाकी आहे. याचा खुलासा यांनी करायला पाहिजे आणि मग अशा गद्दारांना आपण मतदान करायचं का? ज्यांनी पवार साहेबाला सोडून गेलं त्यांना आपण सोडून द्यायचं? हा खरा सवाल उद्याच्या विधानसभेच्या 20 तारखेला मतदान करताना केला पाहिजे. आणि मी आज आपल्याला दाव्याने सांगतो, इंदापूर तालुक्याचा काय निकाल लागणार आहे? एक वेगळाच करंट लोकांच्या मध्ये आलेला आहे आणि इंदापूरची विधानसभेची निवडणूक ही जनतेच्या हातात गेलेली आहे आणि जनतेनं निर्णय घेतलेला आहे की पवार साहेबांचा विचाराचा आमदार या तालुक्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. कारण सगळ्या जाती धर्मांचा आपल्याला सपोर्ट आहे. आणि हे आमच्यावर आरोप करतात. म्हणजे हर्षवर्धन पाटलांनी काय काय? अरे 10 वर्ष माझ्याकडे काय? मी आमदार नाही, खासदार नाही, मंत्री नाही, राज्यसभा नाही, विधान परिषद नाही, काय नाही. तुमचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. सत्ता तुमच्याकडे आहे, तुम्ही सत्तेत आहात आणि मग 6000 कोटी रुपयाची कामं केली म्हणून सांगता, तर मग तुम्हाला साड्या वाटपाची वेळ का आली? कोणती महिला गेली यांच्याकडे की आम्हाला साड्या द्या म्हणून सांगा? कोण कॉन्ट्रॅक्टर आहे ज्याने 5 कोटी रुपये किमतीच्या साड्या तुम्हाला दिल्या? तो का मेहरबान झाला तुमच्यावर? कोणता साखरेचा व्यापारी आहे की ज्याने तुम्हाला 5-5 कोटी रुपयाच्या साड्या दिल्या? काही महिलांनी साड्या नाकारल्या, काही लोकांनी साड्या फेकून दिल्या, काय घरामध्ये 2 महिला असतील तर 5 साड्या गेल्या. साड्या वाटायला कोण तर बिहारी माणसं आली. तुम्ही बिहारी माणसांना घरं दाखवत आमची? कोण आहेत ती माणसं? त्यांचा या तालुक्याशी काय संबंध आहे? ते मतदार तर आहेत का? हे काय माणसं डोळ्याने बघत नाही. आणि आज मात्र आता एक नवीन फंडा काढला. तुला कंत्राटचं काम देतो, तू पवार साहेबांचा पक्ष सोडून दे. बरोबर आहे का? आज आमच्या बरोबर असणारी 20-20 वर्ष पांढरंग तात्या म्हणले ते खोटं नाही. माझ्याकडे भली मोठी आकड्याची यादी आलेली आहे. मी कुठल्या तर जाहीर सभेत बोलणारच आहे की तुम्ही आज आमच्याकडची माणसं तिकडे काही लोकांनी प्रवेश केला, काही जवळची माणसं गेली. त्यांना वाटलं आता फार मोठा पाठिंबा मिळाला आपल्याला. अरे तुम्ही असली किती माणसं जरी फोडली, किती जरी आयाराम गायराम गेले,
तर लोकांना माहिती जाणारा माणूस या स्टेजवर त्या स्टेजवर का गेला हे तुमच्या आमच्यापेक्षा जनतेला माहिती सांगतो. माहिती ना का गेलं ते, कारण काही जायचे मुलीला गँग ना, दुसरं काय लॉजिक काय, आता काय तिकीट मिळणार आहे का, उभा राहायचंय का काय. जोपर्यंत आमच्याकडे सगळं मिळत होतं तोपर्यंत आम्ही चांगले, आणि ज्यावेळेस आमच्याकडची सत्ता गेली ना गेली की तुम्ही आम्हाला सोडून गेलं, आम्हाला एकटं पाडलं. मला तर टार्गेटच केले. आता काय करा म्हणतात त्या हर्षवर्धन पाटलाचा एकदम पराभव करा. काय एवढं वाईट आहे आम्ही कुणाला शिवे दिल्या, आम्ही कुणाबद्दल अर्वाच्य भाषेत बोललो. अरे तुम्ही तर 2.5 वर्ष राज्यमंत्री होता, हर्षवर्धन पाटील 18 वर्ष मंत्री कॅबिनेटमध्ये होता. कधी आम्ही असा भुरे शब्द कुणाच्या बाबतीत काढला. त्याला एक संस्कृती लागते, त्याला एक खानदानीपणा लागतो, त्याला एक राजकीय वारसदार लागतो. आणि भाऊसारख्या माणसांचे संस्कार आमच्यावर घडले म्हणून आज महाराष्ट्रामध्ये कोणत्याही भागामध्ये जावा, आम्ही पदावर असो नाही तर नसो, लोक त्या ठिकाणी काय बोलतात की मी सांगण्याची आवश्यकता. तुमच्याबद्दल काय बोलतात तिथे टीबोर्नीला जावा, धरण सोडलं की पली पालकमंत्री म्हणून काय केलं ते सांगतील तुम्हाला. डीपीडीसी जो तुम्हाला पैसे कमी पडले. अहो मी 20 वर्ष पालकमंत्री होतो, 10 वर्ष सलग कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. माझं आव्हान आहे, तुम्ही 2.5 वर्ष सोलापूरचे पालकमंत्री राहिला, मी 10 वर्ष कोल्हापूरचा पालकमंत्री. आणि या राज्यातला सगळ्यात सदन आणि सगळ्यात श्रीमंत जिल्हा कोल्हापूर. कुठल्या गावातल्या एखाद्या सरपंचाला विचारत जाऊन की तुमचा पालकमंत्री 10 वर्ष असताना कसा वागला. आणि सोलापूरमध्ये जाऊन तुम्ही विचारा की तिथला पालकमंत्री 2.5 वर्ष तुमच्याशी कसा वागला. तालुक्याची बदनामी केली तुम्ही, त्याचं उत्तर द्यावं लागेल जनतेला. आणि काय लोकांना असं वाटतंय की इंदापूर तालुका आता आमच्याच मालकीचा झालेला आहे. आता परवा निमगावला एक सभा झाली, त्यांचे नेते आले. आता त्यांना तर काय जाहीर परवानगीच आहे, कुणाबद्दल कुठे कधी जाऊन काही बोलायची परवानगी त्यांनाच आहे. आणि काय बोलले म्हणजे आता हर्षवर्धन पाटलाची फक्त 4 माणसं शिल्लक राहिली. एक हर्षवर्धन पाटील स्वतः, त्यांची पत्नी, त्यांची मुलगी आणि त्यांचा मुलगा. झालं म्हणजे आता हे फक्त 4च माणसं राहिलेली. मला त्यांना या ठिकाणी इशारा द्यायचा आहे की 23 तारखेला निकाल लागल्यानंतर कळलं सारा इंदापूर तालुका आमच्या विचारात. त्यामुळे या निवडणुकीमध्ये गांभीर्याने विचार करण्याची मित्रांनो आवश्यकता. इंदापूर शहर हे सगळ्या जाती धर्मांचं शहर आहे. इंदापूर शहर गोरगरिबापासून श्रीमंत माणसांच्या पर्यंत हे शहर आहे. इंदापूर शहर एक विचार आहे. इंदापूर शहर एक सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणार एक शहर आहे. आणि ते शिकवण मोठ्या भाऊंनी आपल्याला सर्वांना या ठिकाणी दिलेली आहे. मित्रांनो, आपल्या महाविकास आघाडीचा एक पंचसूत्री कार्यक्रम आपण केलेला आहे. आम्ही कार्यक्रमावर मतं मागतो, आम्ही विकासावर मतं मागतो, आम्ही या राज्याचं सूत्र बदलण्यावर आम्ही मतं मागतो. आम्ही कोणावर आरोप करून मित्रांनो मतं मागत नाही. तर जी काय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तुम्ही आणली, नोव्हेंबर पर्यंतचे पैसे जमा झाले, इलेक्शन कमिशननी स्टे दिला, म्हणजे त्याचं पुढे काय भवितव्य नाही. जो जाहीरनामा आम्ही आता प्रसिद्ध केलेला आहे, छोटी पॉम्पलेट आपण काढलेली आहे, बऱ्याच लोकांच्या पर्यंत आले असेल तर शांतपणे वाचावे. यामध्ये जे पंचसूत्री लोकसेवेचा जो कार्यक्रम आपण घेतलेला आहे, त्यामध्ये महालक्ष्मी योजना आपण नव्यानं सुरू करतोय. सरकार आपलं आल्यानंतर ज्या महिला पात्र होती त्यांना 3,000 रुपये महिन्याला द्यायचा निर्णय मित्रांनो आपण आपल्या सरकारच्या माध्यमातून काढतो. शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंत जे थकलेलं कर्ज आहे
ते माफ करण्याचा निर्णय आपण करतोय. जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्याला 50,000 रुपयाचं अनुदान, प्रोत्साहनपर अनुदान द्यायचा निर्णय आपण करतोय. जात निहाय जनगणना 50% आरक्षण आहे, त्याला धक्का लागणार नाही. जे आरक्षणाचं जे माहूर उठलेलं आहे सगळ्या राज्यामध्ये आणि समाजामध्ये जी तेढ निर्माण व्हायला लागलेली आहे त्याला मार्ग काढण्याकरता 50%च्या वर सुद्धा आरक्षण देता आलं पाहिजे. आणि कोणत्याही समाजातला जो गरीब उपेक्षित वर्ग आहे त्याला आरक्षणाचा फायदा झाला पाहिजे अशा प्रकारचं धोरण सुद्धा आपण त्याच्यामध्ये मित्रांनो घेतलेलं आहे. 25 लाख रुपयाचा कुटुंब संरक्षण योजना, त्यामध्ये औषधापासून सगळ्या वैद्यकीय फॅसिलिटी देण्याकरता म्हणून सुद्धा एक पॅकेज आपण त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. आणि आज इंदापूर शहरासारख्या शहरामध्ये हजारो युवक बेकार आहेत, त्यांच्या 2 हाताला काम नाही आणि म्हणून 4,000 रुपयाची एक स्टायपंडची योजना ही त्याच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याच्या बाबतीत सुद्धा आपण निर्णय घेतोय. आणि मुलींना आणि महिलांना राज्य एसटी महामंडळाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये मोफत प्रवास देण्याचा निर्णय सुद्धा आपण राज्य सरकारच्या माध्यमातून. आता मोफत प्रवास झाल्यावर एक अडचण होण्याची शक्यता आहे. सगळ्याच महिला आपल्याकडे रोज फिरायला लागल्या तर आपण पुरुषांनी तयारी केली पाहिजे दुपारचा संध्याकाळचं जेवण बनवण्याचं. गमतीचा भाग सोडा, पण महिलांना सुद्धा आर्थिक सबलीकरण करण्याच्या संदर्भातलं काम आपल्याला करावं लागेल. एखादी मुलगी जन्माला आली, तिचं वय वर्ष जर 18 पूर्ण झालं तर तिला 1 लाख रुपये तिच्या अकाउंटला एफडी म्हणून देण्याच्या बाबतीतला निर्णय सुद्धा आपण करतोय. अशा असंख्य योजना जर आपल्याला आणायच्या असतील तर राज्यामध्ये सत्तांतर केल्याशिवाय पर्याय नाही. आज आम्ही 20 वर्ष प्रशासनामध्ये काम केलं, पण परिस्थिती गंभीर आहे, राज्याची आर्थिक स्थिती गंभीर आहे आणि त्यातून आपल्याला आता मार्ग काढत काढत पुढे जावं लागणार आहे. हे मला आपल्या सर्वांना इथं मुद्दामून सांगायचं आहे. इंदापूर शहर, या शहराचा चेहरा मोहरा हा मित्रांनो आपण बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे. या शहराचा रिंग रोड आपण केला, या शहरामधले मोठमोठे रस्ते आपण केले, या शहराची पाडळ तात्या म्हणल्याप्रमाणे 37 कोटी रुपयाची पिण्याच्या पाण्याची योजना आपण केली. आज 11 वर्ष झालं योजना चालतीये. एवढं तरी पाणी लिकेज आहे का? एक थेंब तरी सांगा. अशी योजना दाखवा बरं तुमच्या 10 वर्षाच्या काळामध्ये. कारण तो ठेकेदार कोण होता आम्हाला माहित नाही, कधी ठेकेदार आम्हाला भेटला नाही, आम्ही कधी ठेकेदाराला भेटलो नाही. आणि त्यामुळे इस्टिमेट प्रमाणे काम करा एवढे आदेश आम्ही दिले. आणि त्या आदेशाप्रमाणे मित्रांनो आजही आपल्या इंदापूर शहराची पिण्याच्या पाण्याची योजना, सांगा एवढा दुष्काळ पडला, कधी टँकर लावा लागला आपल्याला, कधी पाणी कमी पडलं म्हणून कधी शहराची अडचण निर्माण केली आपण. त्याचबरोबर सेंट्रल बिल्डिंगची इमारत आपण उभा केली, नगरपालिकेची नवीन इमारत आपण उभा केली. मधल्या काळामध्ये माझ्या वाट्याला एक 15-16 कोटीचा निधी आला आणि आता जे विद्यमान आहेत त्यांच्या वाट्याला 30 का 40 कोटीचा निधी आला. चला आपण खुली डिबेट करू. आपण आम्ही केलेली 15 कोटीची कामं, तुम्ही केलेली 40 कोटीची कामं, त्याच्या एका ऑडिट करू आपण. तेच इस्टिमेट तिकडे आहे, हेच इस्टिमेट इथं आहे. आता हा रस्ता बघा, इथं समोर खड्डा पडलाय बघा, समोर आहे. चौकाच्या मध्यभागी खड्डा कसा पडू शकतो सांगा मला तुम्ही. या रस्त्याने या तुम्ही, आता बघा किती खड्डे पडले, इकडून या बघा किती खड्डे पडलेले. काय शहराकरता केलं काय? इंदापूर शहर कृती समिती 500 दिवस आंदोलन चालतं. तुम्हाला 1 मिनिट वेळ नाही त्याची चर्चा करायला. ती काय माणसं रहिवासी इथले आहेत का बाहेरचे आहेत कुठले? पण लक्ष कशाला? जसा इंदापूरचा आठवडा बाजार रविवारी होतो तसा ह्यांचा आठवडा बाजार दर सोमवारी पुण्याला होतो.
दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्हा परिषदमध्ये बाजार भरतो. 2 नंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गेस्ट हाऊस मध्ये बाजार भरतो. आणि त्या बाजारामध्ये कोण कोण असतं? सगळे ठेकेदार. मी नाही, लोक सांगतात. मला बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, म्हणले भाऊ काहीतरी बघा, आम्हाला सुद्धा बँकेत काम करता येईल. सगळ्या 50-50 लाखाच्या गाड्या कुठं आल्या या गाड्या? सगळ्या सांगा. पुन्हा तर 4 कोटीची गाडी मिळाली. कुठं आली गाडी? काय बाबा, खरंय बाबा. आणि आता ही माणसं तुमच्या समोर येतात आणि सांगतात की आम्हाला मतदान करा, निवडून आम्हीच येणार. मित्रांनो, या तालुक्यामधला भ्रष्टाचार हा निवडणुकीच्या प्रचाराचा एक प्रमुख मुद्दा आहे. समोर या तालुक्यामध्ये जनतेच्या कष्टाच्या पैशातून झालेली लूट हा या तालुक्यामधला प्रचाराचा महत्वाचा मुद्दा आहे. या तालुक्यामध्ये जाती जातीमध्ये भांडण लावून देण्याचं जे काम केलेलं आहे, त्याचा राग लोकांच्या समोर आलेला आहे. सांगा बरं, 10 वर्षामध्ये तुम्ही एखादी संस्था काढली? 10 वर्षामध्ये तुम्ही एखाद्या तरुण मुलाला नोकरी लावली? 10 वर्षामध्ये तुम्ही एखादा प्रकल्प आणला? 10 वर्षामध्ये तुम्ही एखादी शिक्षणाची कुठली संस्था काढली? काय केलं काय? आज आम्ही सांगतो 3 संस्थेमध्ये 32,000 मुलं शिक्षण घेत आहेत. कुणाची मुलं आहेत ती? त्यात 18,000 मुले आणि 14,000 मुलं आहेत. कुणाची मुलं मुली आहेत? आपल्या तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांची मुलं आहेत. इंजिनिअरिंग कॉलेज काढलं, पॉलिटेक्निक कॉलेज काढलं, डी फार्मसी काढली, बी फार्मसी काढली. कुणाची मुलं आहेत? केलं काय तुम्ही? 2 साखर कारखाने उभा केले. तुम्ही आर्थिक अडचणी आणण्याचा प्रयत्न केला, तरी आम्ही कारखाने चालवतो. ठीक आहे, आजचं उद्या होईल. पण या कारखान्यामुळे या सगळ्या, परवा आम्ही 200 रुपयाचं बिल काढलं तेव्हा इंदापूरची बाजारपेठ हलायला लागली. केलं काय तुम्ही? फक्त यायचं, आमच्यावर टीका करा. साधा एक नट बोर्ड तर बसवला का कर्मवीर कारखान्यात? एखादा फ्रीजचा डबा आणून दिलाय का? एखादं बिल्डिंग आणून दिलंय का कारखान्यात? केलं काय तुम्ही? आणि मग निवडणुका लागल्या की पळून जायचं. ठीक आहे, कारखान्याची अडचण लढवायला पाहिजे. मग कोण नाही म्हणलं तुम्हाला? या मैदानामध्ये लोक ठरवतील. तुमचा छत्रपती साखर कारखाना असतो तुमच्या ताब्यात आहे. 27 वर्ष तुमच्या ताब्यात आहे. महाराष्ट्रातला नावाजलेला एक कालचा कारखाना, ज्या कारखान्याकडे बघून या देशामध्ये 200 कारखाने नव्याने उभा राहिले. आज त्या कारखान्याची अवस्था काय? 617 कोटी रुपये कर्ज, स्थावर मालमत्ता 330 कोटी रुपयाची, 42 कोटीच्या सभासदाच्या ठेवी गडप झाल्या. बेसळ डोस म्हणलं तर ह्यांच्या दुकानातून मटेरियल घेतलं पाहिजे. ट्रॅक्टरचा टायर फुटला तर ह्यांच्या दुकानातून घेतला पाहिजे. एखादी ट्यूब पंक्चर झाली तर ती ट्यूब सुद्धा ह्यांच्याकडनंच घेतली पाहिजे. 10 वर्ष निवडणूक नाही, 2 वर्ष वार्षिक साधारण सभा नाही. मी परवा पवार साहेबाला गाडी देताना म्हणलं, साहेब त्याला लक्ष घालावं लागेल. साहेब म्हणले काळजी करू नका हर्षवर्धन, म्हणले आपण एवढी विधानसभा होऊ द्या, सगळी चांगली माणसं एकत्र आणू, आपण एक चांगलं 21 लोकांचं चांगलं पॅनल आपण तयार करू आणि सगळी ताकद लावू. छत्रपती कारखाना वाचवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा विश्वास सुद्धा मला केला. आणि खोटं किती बोलायचं? उठलं की सगळे देव सुद्धा आता वैतागले असतील. आता मला वाटतं स्वप्नील देवाने ठरवलं असेल एकदा आपण सगळे मिळून त्यांच्या खोट्या शब्दाचा एक कार्यक्रम करू. कुठेही गेले की माझं तोंड इंद्रेश्वराकडे आहे, माझं तोंड तुळजापूरकडे आहे, माझं तोंड तिकडे कोटलिंगनाथकडे आहे. तुमचं तोंड कुठे का असणार? लोकांची कामं करा. आज इथं आल्यानंतर धनंजय वाशिमकरांची आठवण होती. रत्नाकर तात्या नगराध्यक्ष होऊन गेले, डॉक्टर हेगडे नगराध्यक्ष होऊन गेले. इथं बसलेले बरेच आजी माजी पदाधिकारी आहेत, त्यांनी या शहराकरता काम केलं. शहर सुंदर करण्याकरता गणपतदास सुद्धा नगराध्यक्ष होते.
कितीतरी अशी माणसं होऊन गेली ज्यांनी या शहराच्या विकासाकरता काम केलं, पण कधी असलं चुकीचं राजकारण नाही केलं. आज इंदापूर तालुक्यामध्ये, इंदापूर शहरामध्ये आज हे शहर बदलत आहे. आम्हाला शहराचा चेहरा मोहरा बदलायचा आहे, रिंग रोड करायचा आहे, हद्दवाढ करायची आहे, इथं मेडिकल फॅसिलिटीज आपल्याला आणायच्या, ट्रॉमा केअर सेंटर निर्माण करायचं आहे आणि पुढच्या भविष्य काळामध्ये काही उद्योगधंदे सुद्धा या शहरातल्या महिलांना आणि तरुणांना काम देण्याकरता मला असं वाटतं आपल्याला प्लॅन करावा लागेल. आणि ते करण्याची धमक कुणामध्ये आहे, ते कोण करू शकतं याचा बारकाईने विचार इंदापूर शहरातल्या सुज्ञ मतदारांनी करावा, ही मला आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करायची. आणि म्हणून विषय खूप आहेत, अजून काय आपल्या कोपरा सभा शहरामध्ये होतील. मोठी सभा आपली 18 तारखेला होईल. माझी आपल्याला हात जोडून विनंती सगळ्या, तुम्हाला तर काही सभा इथं जवळ आहे, 5 मिनिटात तुम्ही पोहोचू शकता. सगळ्या तालुक्यामध्ये लोकांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे की हजारो लाखोच्या संख्येनं आपण पवार साहेबांच्या सांगता सभेला या. ती सांगता सभा गद्दारांची सांगता करणारा हा एक विषय आहे आणि नवीन इंदापूर तालुक्याला एक नवीन दिशा देणारा सुद्धा त्या सभेमधून आपल्याला काही शोध आणि बोध घेऊन पुढे जायचंय आणि तशा पद्धतीने आपण मित्रांनो या ठिकाणी काम करू. आता हे वोटिंग मशीन आहे, असे 2 आपल्याकडे बॅलेट बॉक्स येतील. 4 नंबरला माझं नाव आहे. आता नवीन नियमाप्रमाणे तिथं उमेदवाराचा फोटो येतो, तुतारी वाजवणारा माणूस आहे, त्याच्या समोरच असं बटन दाबलं की आपलं मतदान झालं. आपलं मतदान झालं की विजय आपला मिळाला, विरोधकाचा करेक्ट कार्यक्रम झाला. आणि आपला तर विजयाचा चौकार आहे, आपण काय 2 नंबरची माणसं नाही. म्हणजे नियत सुद्धा कशी असते बघा. त्यामुळं सगळ्या इंदापूर शहरामध्ये 24,000पेक्षा अधिक मतदान आहे. माझे सगळ्या कार्यकर्त्यांना आणि आता इथं तर सगळ्या समाजाचा कुटुंबींनी प्रवेश केला, त्यांचे सगळे लोक आले, टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा. आपल्या पक्षामध्ये संदीपान कडोळे आणि त्यांचा बराच मोठा ग्रुप आपल्या पक्षामध्ये आला. त्याचबरोबर आमचा ऍडव्होकेट आसिफ आणि बागवान कंपनी सगळे आपल्या पक्षामध्ये आले. काही मातंग समाजाची लोक आली, काही नाभिक समाजाची लोक आली. 18 पगड जात, 12 बलुतेदार, पारधी समाज, भटक्यामुक्त जमातीचा समाज, म्हणजे जो वंचित शोषित आहे तो सगळा पवार साहेबांच्या मागे उभा आहे. आणि जे मलिदावाली आहे ती बाजूला गेले. हा निवडणुकीमधला फरक आहे. दुपारी माझ्याकडे एबीपी माझाची टीम आली मुंबईवर, म्हणजे तुमची मुलाखत घ्यायची. काय मुलाखत घ्यायची नाही, म्हणजे मुलाखत घ्यायची. पण एक प्रश्न मला विचारला की तुमच्या निवडणुकीच्या संदर्भातली तुमची भूमिका काय. मी एका वाक्यात सांगितलं, मुठभर स्वार्थाने लबाडी करून भ्रष्टाचार करणारी मलिदा गँग एका बाजूला आहे, त्या मलिदा गँगचा पार्ट ए आणि पार्ट बी असा तयार झालेला आहे. आणि ते सोडून या तालुक्यातली शिल्लक राहिलेली जी माणसं आहेत ती पवार साहेबांच्या बरोबर आहे. ही निवडणुकीचं विश्लेषण बरोबर आहे का. त्यामुळं आता आपल्यावर जबाबदारी जास्त आहे. आपल्याला कोणाला टीका करायची नाही, कोणाबद्दल कोणाचं नाव घ्यायचं नाही. आता जे 2 उमेदवार आहेत ते साठवलोटच आहेत. कोण म्हणतं की पार्ट बी टीम आहे, बरोबर आहे का. एक अशी हवा झाली मागच्या 10-12 दिवसापूर्वी, अजून एखादा फॉर्म आला म्हणजे हर्षवर्धन पाटलांचं राजकारण अडचणीत येईल, बरोबर आहे का. म्हणजे माझा पराभव करण्याकरता म्हणून काय माणसं उभी करायची. त्यांना वाटलं असं घडत, त्यांना काय माहिती इंदापूरचे मतदार इतके हुशार आहेत, त्यांच्या लक्षात सगळं आलेलं आहे आता. आणि गेल्या 4-5 दिवसांमध्ये आता जनतेने ठरवले आता मतदान कुणाला. ही निवडणूक आता कोणाच्या हातात राहिली नाही, जनतेच्या हातात निवडणूक केलेली आता. माझ्या विरोधामधले जे 2 उमेदवार आहेत धन दागडे, तसलं काय माझ्याकडे नाही बरं का.
कारण कोण विमान घ्यायची भाषा करतं, कोण हेलिकॉप्टर घ्यायची भाषा करतं, कोण हेलिपॅड घरापाशी बांधण्याची भाषा करतं. ही संस्कृती नाही आपली संस्कृती. आता ही संस्कृती जर नाही आपण वेळेत रोखली तर मित्रांनो या तालुक्याचं शोषण झाल्याशिवाय राहणार, कोणी माणूस शिल्लक राहणार नाही. आणि मग विधानसभा झाल्यावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सगळ्या निवडणुका लागणार आहेत. मी आज आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो, सगळ्याला बरोबर घेतलं जाईल. जुना नवा हा काय आमच्याकडे वाद नाही. ज्याच्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिट आहे, ज्याच्यामध्ये काम करण्याची क्षमता आहे, तो गरीब जरी असला तर त्याला ताकद देण्याची जबाबदारी हर्षवर्धन पाटील स्वीकारेल. सारा बदल आता या इंदापूर तालुक्यामध्ये केल्याशिवाय राहणार नाही, ही खात्री आपल्याला या ठिकाणी देतो. काही चिठ्ठी आल्या मला इथं, म्हणले भाऊ तुम्ही निवडून आल्यावर कोणाही माणसं तुमच्याकडे तुम्ही त्यांना परत घेणार का, अशी चिठ्ठी काय माझ्यात. काय काळजी करू नका, आता तुमच्यापेक्षा त्रास मलाही झालेला आहे. त्यामुळे जी माणसं आपल्याला सोडून गेले त्यांना माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा थरा राहणार नाही, हे मी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी. म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण गाफील न राहता, रात्र वैरेची आहे, अभी नाही तो कभी नाही, आता नाही तर परत कधीच नाही, या भूमिकेतनं आपण सर्वांनी लक्ष द्यावं आणि प्रचंड मतानं आदरणीय पवार साहेबांचा विचार या महाराष्ट्रामध्ये इंदापूर तालुक्याच्या माध्यमातून आपण पुढे न्यावा. भाऊंचा विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे, भाऊंची संस्कृती आपल्याला पुढे न्यायची आहे. आणि खऱ्या अर्थानं जुन्या लोकांनी ज्या पद्धतीने या तालुक्यामध्ये रचनात्मक काम केलेलं आहे, तो विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे. आणि त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा, एवढंच आवाहन करतो. आणि रामकृष्ण हरी, आवाज कमी येतोय, रामकृष्ण हरी. आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि आजची बैठक संपली असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.